ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपां साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान् सहगना ललिता श्री विशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। यन्त प्रविश्य वाचिपां प्रसुप्तां सञ्जीवयति अखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। हरे कृष्णा। तर सर्वांचं स्वागत आहे आजच्या या गौर पौर्णिमा महामहोत्सव मध्ये। सर्वजण माझ्या मागे म्हणा, वंदे श्री कृष्ण चैतन्य वंदे श्री कृष्ण चैतन्य नित्यानंदो सहोदितो नित्यानंदो सहोदितो गौडोदये पुष्पवन्तो गौडोदये पुष्पवन्तो चित्रोषन्दोतमोनुदो चित्रोषन्दोतमोनुदो। वंदे श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद सहोदितो गौरोदये पुष्पवन्तो चित्रोषन्दोतमोनुदो। वंदे श्री कृष्ण चैतन्य नित्यानंद सहोदितो गौरोदये पुष्पवन्तो
चित्र छंदोतमोनुद. तर कृष्णदास कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृताची सुरुवात करताना चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू यांच्या आविर्भावाबद्दल गुणगान करत या सुंदर श्लोकामध्ये त्यांची स्तुती करत आहेत. तर चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंची तुलना सूर्य आणि चंद्रासोबत केलेली आहे. ते स्वयं कृष्ण आणि बलराम आहेत. व्रज विहर पूर्व कृष्ण बलराम कोटी सूर्य चंद्र जनी दोहार निज धाम. जसं पहिले वृंदावनामध्ये कृष्ण आणि बलराम एकत्र येऊन त्यांनी खूप साऱ्या लीला केल्या होत्या, त्याच प्रकारे आता चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे दोघं पण काय झालेले तर एकत्र अवतीर्ण झालेले आहेत आणि सोबत आपला निजधाम सोबत आपलं धाम घेऊन आलेले आहेत. कोटी सूर्य चंद्र जनी दोहार निज धाम. आणि त्यांचं जसं सूर्य आणि चंद्र जे आहेत, सूर्य आणि चंद्र कशासाठी प्रसिद्ध आहेत? काय करतात सूर्य आणि चंद्र? प्रकाश देतात आहे ना. त्यांचं शरीर स्वयंप्रकाशमान असते. तर तसंच चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू काय करत आहेत? श्रीकृष्ण चैतन्य आर प्रभू नित्यानंद याहार प्रकाशे सर्व जगत आनंद. जसं सूर्योदय झाल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो आणि जसं पौर्णिमेचा चंद्र बघितल्यानंतर सर्वांना आनंद होतो, तशाच प्रकारे जेव्हा नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभू अवतरले तर त्यामुळे सगळ्यांना जगामध्ये काय झाला? आनंद झाला. तर सूर्य आणि चंद्र काय करतात तर सर्व अंधकार नष्ट करतात आणि सगळीकडे प्रकाश पसरतात. सूर्य चंद्र हरिये सब अंधकार वस्तु प्रकाशी या कार्य धर्मेर प्रचार येई मत दुई भाई जीवेर अज्ञान तमो नाश करी कैल तत्व वस्तुदान. जसं सूर्य आणि चंद्र जे आहे अंधकार नष्ट करतात आणि सगळीकडे प्रकाश फैलवतात, त्याच प्रकारे चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू काय केले? त्यांनी अंधकार नष्ट केला. अंधकार कोणता? अज्ञानाचा अंधकार नष्ट केला आणि प्रकाश कशाचा पसरला? वस्तू प्रकाश. वस्तू म्हणजे आकाश जेव्हा सूर्य येतो तेव्हा आपल्याला सगळ्या वस्तू दिसायला लागतात है ना, त्याला वस्तू म्हणतो. वस्तू कशाला म्हणतात? जे अस्तित्वात आहेत त्याला वस्तू म्हणतो आपण, बरोबर ना. जे अस्तित्वात आहे त्याला वस्तू म्हणतो. पण ह्या ज्या वस्तू आहेत, या वस्तू ज्या आहेत या शाश्वत वस्तू नाही आहेत. आता अस्तित्वात आहेत, नंतर नष्ट होणार आहेत. म्हणून या वस्तूंना शाश्वत वस्तू म्हणता येत नाही. शाश्वत वस्तू म्हणता येत नाही. राईट. तर शाश्वत वस्तू शिवदम. तर सूर्य आणि चंद्र जे आहेत इथल्या भौतिक जगातल्या वस्तू प्रकाश करतात. तर चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू जे आहेत आपल्याला आध्यात्मिक शाश्वत वस्तू प्रदान करतात. तर ते अंधकार अज्ञान कोणतं आहे आणि वस्तू कोणतं आहे, वस्तू कोणत्या आहेत त्याचं पण कृष्णदास कविराज गोस्वामी आपल्याला सांगत आहेत. अज्ञानत मेळ नाम कही एकैतव धर्म अर्थ काम मोक्ष वांछा आदी सब. तर जनरली आपण अज्ञान म्हणलं तर आपल्याला वाटते की धर्माच्या विषयी ज्ञान नसणं त्याला अज्ञान म्हणतात है ना. ज्याला धर्माचं ज्ञान नाही आहे त्याला अज्ञानी समजल्या जाते. पण इथं कोणत्या अज्ञानाची चर्चा चालू आहे? भागवताचं जे स्टँडर्ड आहे, भागवताच्या स्टँडर्डनुसार अज्ञानाची व्याख्या चालू आहे. कारण भागवताची सुरुवातच होते धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निरमत्सराणाम सताम वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यते यत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तक्षणात् धर्म प्रउज्जित कैतव अत्र. कैतव म्हणजे चिटिंग. चिटिंग कैतव म्हणजे काय? फसवणूक. धर्म प्रउज्जित. तर अशा प्रकारे सर्व जे धर्म आहेत, जे फसवणुकीचे धर्म आहेत त्याला भागवतांमधून प्रउज्जित म्हणजे झाडून पुसून फेकून टाकलेलं आहे, फेकून दिलेलं आहे. जसं आपण साफसूफ केल्यानंतर कचरा कलेक्ट करतो एका जागी आणि काय करतो, दूर जाऊन
त्याला फेकून देतं. तसं भागवतानं काय केलेलं आहे, तर सगळ्या प्रकारच्या असे जे धर्म आहेत, कैतव धर्म, त्या सगळ्या धर्मांना एकत्र केलं, कचऱ्याच्या डब्यामध्ये भरलं आणि दूर जाऊन फेकून दिलं. प्रउज्झित. तर मग तो धर्म कोणता आहे? राईट. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, वांछा आदी सब जे सर्व शास्त्रांमध्ये धर्म, अर्थ, काम आणि इव्हन मोक्ष ज्याची सगळीकडे स्तुती केलेली आहे, सर्व शास्त्र ज्या धर्मांची स्तुती करते, तर भागवतम अशा सगळ्या धर्मांना काय म्हणत आहे? कैतव धर्म म्हणत आहे. आणि अशा सगळ्या कैतव धर्मांना प्रउज्झित. आणि मग इथं कोणता धर्म सांगितलेला आहे? निर्मत्सराणाम सताम. जे पूर्णतः मत्सरहीन, ज्यांच्या मनामध्ये दुसऱ्या जीवांबद्दल थोडी पण मत्सरता किंवा हेट द्वेष नाही आहे, अशा लोकांना सताम, अशांना संत म्हणतात. आणि अशा लोकांना प्रिय असलेला धर्म तो म्हणजे भागवत धर्म. त्याचं इथं वर्णन केलेलं आहे. सद्यो अद्य हृदि अवरुध्यते. आणि या सगळ्या धर्म प्रउज्झित. प्र म्हणजे प्रकृष्ट रूपेनं. नुसतंच नाही की धर्म काढून टाकला, तर प्रकृष्ट रूपेनं, पूर्णतः मुळापासून. अजून त्याचा प्रकृष्टचा अर्थ असा की धर्म, अर्थ, काम तर ठीक आहे, सर्वच म्हणतात की काम वासना जे आहे धर्मानुसार जरी असेल तरी त्याला त्याग करणं आहे. पण मोक्ष, अरे मोक्ष तर बऱ्याच जणांची अभिलाषा आहे. मोक्षासाठी तर सगळे प्रयत्न करत आहेत. तर म्हणून इथं प्रउज्झित, प्रकृष्ट रूपेण उज्जित, म्हणजे की ते मोक्षाची इच्छा, मोक्ष वांछा, त्याला पण इथून उचलून बाहेर काढून टाकलेलं आहे. त्याला पण इथं तमोधर्म, त्याला पण इथं अंधकाराचं वर्णन दिलेलं आहे. प्रशब्देन मोक्षादि संधीर अपि निरस्त इति. तर मग एका छोट्या शब्दात सांगायचं झालं तर तमोधर्म काय आहे? कृष्ण भक्तीर बाधक यत शुभाशुभ कर्म सेह एक जीवेर अज्ञान तमोधर्म. कृष्ण भक्तीसाठी, कृष्ण प्रेम भक्तीसाठी जे काही बाधक आहे त्या सगळ्याला अज्ञान तमोधर्म म्हणलेला आहे. आणि अशा याच्यामध्ये मोक्ष वांछा, मोक्षाची प्राप्ती करण्याची इच्छा ही सर्वात बाधक आहे, सर्वात बाधक आहे. म्हणून त्याला प्रउज्झित. आणि हे जे आहे, हे अज्ञान जे आहे, हे चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं नष्ट होते. जसं सूर्य आणि चंद्र उगविल्यानंतर सर्व अंधकार नष्ट होतो, तशा प्रकारे चैतन्य महाप्रभूच्या मोमेंटच्या संपर्कामध्ये आलं, नुसतं संपर्कामध्ये आलं आहे ना, अजून त्यानं काही माळा पण चालू केला नसेल तरी पण तो मोक्षाला शिवी द्यायला चालू करेल. मोक्षाला नाही, मोक्ष इच्छेला. राईट. त्याचं हायेस्ट न धनम न जन्म न सुंदरीम न कविता म जगदीश कामय. राईट. जस्ट चैतन्य महाप्रभूंच्या मोमेंटशी थोडा जरी संपर्क आला तरी त्याला हे तत्व कळून येते. आणि चैतन्य महाप्रभूच्या संपर्कानं काय? वस्तू प्रकाशिला. तर वस्तू काय कळते मग आपल्याला? तत्ववस्तू. सर्वजण माझ्या मागे म्हणा. तत्ववस्तू कृष्ण कृष्ण भक्ती प्रेम रूप. तत्ववस्तू कृष्ण कृष्ण भक्ती प्रेम रूप. नाम संकीर्तन सब आनंद स्वरूप. नाम संकीर्तन सब आनंद स्वरूप. तत्ववस्तू कृष्ण. मग खरी वस्तू कोणती आहे? कृष्ण. तर आपल्याला कृष्ण दिसायला लागतात. खरं विषय, सर्व इंद्रियांचे खरे विषय कोण आहेत? कृष्ण आहेत. आणि दुसरं कृष्ण आणि कृष्ण भक्ती. कृष्ण भक्ती आणि त्या कृष्ण भक्तीमध्ये विशेष करून प्रेमा भक्ती, प्रेमरूप. आणि त्याचं साधन काय आहे? नाम संकीर्तन. तर खरं या जगामधले जे शाश्वत वस्तू आहेत ते म्हणजे की भगवंत शाश्वत आहेत, आपण शाश्वत आहोत, आपला भगवंताशी संबंध शाश्वत आहे. तो आपला भगवंताशी शाश्वत असलेला संबंध म्हणजे सनातन धर्म. सनातन म्हणजे काय? शाश्वत.
शाश्वत जीवाचा शाश्वत भगवंताशी असलेला शाश्वत संबंध म्हणजे सनातन धर्म. तर ते तत्व वस्तू आणि त्याला साधन करण्याचा मार्ग म्हणजे नाम संकीर्तन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि हे चैतन्य महाप्रभू कशासोबत करतात तर एक भागवत बड भागवत शास्त्र आर भागवत भक्त भक्ती रस पात्र. तर दोन भागवताच्या माध्यमाने हे करतात. एक म्हणजे ग्रंथ भागवत आणि दुसरं म्हणजे व्यक्ती भागवत. ते दोन भागवत मिळून काय करत आहेत तर अंधकार, हृदयातला अंधकार नष्ट करत आहे. धुई भाय हृदय क्षाली अंधकार धुई भागवत संगे करान साक्षात्कार. तर ह्या तमोधर्माचा अंधकार नष्ट करतात आणि शाश्वत वस्तू कृष्ण कृष्ण भक्ती नाम संकीर्तन याचा साक्षात्कार करतात. आणि कृष्णदास कविराजी म्हणतात की त्यात दोन चमत्कार आहेत, अद्भुत गोष्टी आहेत दोन. काय गोष्ट? काही तुलना दिली सूर्य आणि चंद्राची. तर सूर्य आणि चंद्राची तुलना देताना ते म्हणतात की याच्यात दोन गोष्टी अद्भुत आहेत. एक तर अद्भुत असं आहे की सूर्य असेल तर चंद्र नसतो, चंद्र असेल तर सूर्य नसतो. पण ते दोघं पण एकदाच एकाच वेळेस उगवले. तर गौरांग महाप्रभू आणि चैतन्य महाप्रभू दोघं पण एक साथच उगवले. तर आणि सूर्य जो आहे सगळीकडचा अंधकार नष्ट करतो. पण गुफा जो असते गुफा वगैरे त्या ठिकाणी अजून अंधकार असतो. तर हृदयाची तुलना गुफेशी केलेली आहे, गुहा. तर सूर्य जो आहे तो फक्त बाहेरच्या गोष्टींचा प्रकाश, बाहेरच्या जगातला नष्ट करतो अंधकार. पण चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू काय करत आहेत? आतला अंधकार नष्ट करत आहेत. तर हे दोन गोष्टी आहेत त्यांच्या या तुलनेमध्ये एक स्पेशल आहेत. सई दुई प्रभू करे चरण वंदन यहाँ है ते विघ्ननाश अभिष्ट पूरण. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंना प्रणाम करून कृष्णदास कविराज गोस्वामी जे आहेत तर भगवंताच्या लीलांचं वर्णन करायला सुरुवात करतात. आणि ते सांगतात की कृष्णांच्या लीला, चैतन्य महाप्रभूंच्या लीला ज्या आहेत तर त्या लीला ज्या आहेत गंगेची तुलना दिली आहे त्यांना. कशाची? गंगेची तुलना केलेली आहे. तर म्हणतात की कृष्णांच्या लीला ह्या लसत लीला सुधा स्वरधुनी. जशी गंगा स्वर्गातून वाहते तशी ही जी गंगा आहे ती प्रार्थना करत आहेत की माझ्या जी जीभ जी आहे माझी ती जणू काही वाळवंटासारखी आहे. अशा वाळवंटासारख्या जीभीतून भगवंताच्या चैतन्य महाप्रभूच्या लीलांची गंगा सदैव वाहत राहू. आणि त्या गंगेमध्ये ही जी गंगा जी आहे त्याच्यामध्ये कमळ, वेगवेगळ्या कमळ दलांनी ती सजलेली आहे. ते कमळ काय आहे त्याच्यात कमळ आहेत कृष्णोत्कीर्तन गान नर्तक लता पाथोजनी भ्राजिता. तर भगवंत श्रीकृष्णाचं नाम संकीर्तन, भगवंताच्या कृष्णाची कथा, भगवंताच्या लीलांचं वर्णन, गुणांचं वर्णन हे त्या नदीमध्ये आलेले कमळ आहेत. आणि अशा कमळाच्या नदीमध्ये कोण आनंद घेतो? तर भक्त. आणि ते भक्त जे आहेत भक्तांची तुलना केलेली आहे जसं हंस, चक्रवाक, मधुमाशी असे सारखे जे सारग्राही आहेत ते या लीलांचं आस्वादन करतात, तर चैतन्य महाप्रभूंच्या अवताराबद्दल कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की भगवंताचा अवतार होण्यामागचं काय कारण असेल याचे ते विचार करतात. तर चैतन्य महाप्रभूंच्या अवताराबद्दल कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात 94 कृष्ण भक्त बाधिकत्या शुभाशुभ कर्म. तर भगवंताच्या अवतारांचे ते 3 प्रमुख कारण देतात. कृष्णाच्या अवताराचे किती काम देतात? चैतन्य महाप्रभूच्या अवताराचे तर 3 कारण देतात. तर
सर्वजण माझ्या मागे म्हणा. अनार्पित चरिम चिरात करुणयावतीर्नक्कलो समर्पयितुन उन्नत उज्ज्वल रसा स्वभक्ती श्रियम हरिपुरट सुंदर द्युती कदंब संदीपितः सदा हृदय कंदरे स्फुरतु वः सचिनंदन. तर चैतन्य महापुरुष आहेत. अनार्पित चरिम चिरात करुणया अवतीर्ण कलहो. जे आधीच्या अवतारांनी नाही दिलं अनअर्पित चरिम चिरात खूप काळापासून ते देण्यासाठी चैतन्य महाप्रभू या जगामध्ये आलेले. अवतीर्ण कलो काय होतं ते? समर्पयितुम उन्नत उज्ज्वल रसाम स्वभक्ती श्रियाम. आपल्याबद्दलची दिलेली भक्ती. सत्य तेरा द्वापर कली चारि युग जानी सई चारि युगे दिव्य एक युग मानी ब्रह्मार एक दिनेती हो एक बार अवतीर्ण हैया करे ना प्रकट विहार. तो भगवंताचा जन्म जो आहे तर हमेशा या चारी युगामध्ये भगवंत देतात. सत्य त्रेता द्वापर कली प्रत्येक युगामध्ये आहे. पण त्यामध्ये पण विशेषतः ब्रह्माच्या एका दिवसामध्ये श्याम सुंदर कृष्ण ज्यामध्ये त्यांनी व्रजलीला ज्या आहेत त्या भगवंत ब्रह्माजीच्या एका दिवसामध्ये फक्त एकच वेळेस येतात. आणि ज्यावेळेस कृष्ण व्रज कृष्ण श्याम सुंदर कृष्ण ज्यावेळेस येतात द्वापर युगामध्ये, त्याच नंतरच्या येणाऱ्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूचा आविर्भाव होतो. एक त्यांचा आविर्भाव होतो. राईट. तर कृष्ण भगवंत जे आहेत आल्यानंतर आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंतांनी काय दिलं? भगवंतांनी जे आहेत आपल्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये भगवंतांनी भक्ती तर प्रदान केली, भक्ती प्रदान केली. पण सकल जगते मोरे करे विधी भक्ती ब्रज भाव पायिते नाही शक्ती. तर ती भक्ती जी प्रगट केलेली आहे ती विधी भक्ती दिलेली आहे. विधी भक्ती ज्यामध्ये भगवंताबद्दल जे आहे गौरव हा त्याचं प्राधान्य आहे. भगवंताचं ऐश्वर्य रूप हे प्राधान्य आहे. भगवंताचं वैकुंठातील रूप हे प्राधान्य आहे. ज्यामध्ये प्रत्येक भक्त समजतो की हे जे आहेत माझे भगवंत आहेत आणि त्यांना ऐश्वर्याने परिपूर्ण अशा रूपामध्ये भगवंताचं पूजन करतात. विधी भक्ती प्रभाव पायिते नाही शक्ती ऐश्वर्य ज्ञाने ते सब जगत मिश्रित ऐश्वर्य शिथिल प्रेम नाही मोर प्रीत. पण कृष्ण म्हणतात की ऐश्वर्य जे ज्ञान जे आहे त्याच्यामुळे प्रेम जे होते शिथिल होते. म्हणजे कसं, जर आपला कोणता मित्र असेल आहे ना, कोणी मित्र असेल खूप दिवसानंतर भेटलेत ते आणि नंतर कळालं की हा जो मित्र जो आहे आता कोणता तरी मोठा अधिकारी झाला. राईट. आणि तर जर त्या अधिकारी समजून जर त्याच्याशी आपण आदान प्रदान केलं तर मग ते मित्रतेचं प्रेम राहील का? नाही ना. ती जवळीक राहील का मित्रतेची? नाही राहणार. म्हणजे त्यांचा अधिकारपणा त्याचा मोठेपणा जो आहे तो इमिजिएटली त्या मोठेपणामुळे काय होते, त्या प्रेमामध्ये काय येतो? दुरावा येतो, त्याच्यामध्ये शिथिलता येते. राईट. म्हणून भगवंत म्हणतात की असं जे प्रेम आहे भगवंतावर केलेलं की ज्याच्यामध्ये भगवंताचं ऐश्वर्य जे आहे, ऐश्वर्य ज्ञाने विधी भजन करिया वैकुंठ याय चतुर्विध मुक्ती पाया ऐश्वर्य ज्ञाने जे सब जगत मिश्रित ऐश्वर्य शिथिल प्रेम नाही मोर प्रीत. भगवंत म्हणतात की असं जे प्रेम आहे ज्याच्यामध्ये ऐश्वर्य मिश्रित आहे ते पण चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये ते रस नाही आहे जो भगवंतांना वृंदावनामध्ये अपेक्षित आहे. काही वृंदावनामध्ये भगवंताचे जे भक्त आहेत, जे गोपकुमार आहेत, ते समजत नाहीत की कृष्ण हे भगवंत आहेत. ते समजतात कृष्ण यशोदेचा मुलगा आहे. कृष्ण एक यशोदेचा मुलगा आहे. सर्वजण त्यांना जसं वृंदावनातले सर्व भक्त जे आहेत कृष्णाला एक गोपकुमार म्हणूनच ट्रीटमेंट देतात.
आहे ना. काही स्पेशल ट्रीटमेंट नाही त्यांना वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये कृष्णाला काही स्पेशल ट्रीटमेंट नाही आहे, भगवंत आहेत म्हणून. आणि हे भगवंतांना आवडते, भगवंतांना हे आवडते. कारण की त्यांचं आदान प्रदान जे आहे भगवंताशी, ते भगवंत आहेत या टायटलमुळं नाही आहे, हे टायटलमुळं नाही आहे त्यांचं. आज भगवंत हे टायटल लागलं की ते प्रेम जे आहे ते शिथिल होऊन जाते. तर जे कोणी विधी भक्ती करते, भगवंत या रूपाने जी भक्ती केल्या जाते, त्याचा परिणाम जे आहे सगळ्या प्रकारच्या ज्या मुक्ती आहेत त्यांना सहजरित्या प्राप्त होतात. साष्टी सारूप्य आर सामिप्य सालोक्य सायुजनालय भक्त याते ब्रह्म्यक्य युग धर्म प्रवर्ताय मू नाम संकीर्तन चारी भाव भक्ती दिया नचामू भुवन आपणी करीमू भक्त भाव अंगीकार आपणी आचारी भक्ती शिखाय मुसबार. तर चैतन्य महाप्रभूंनी काय निर्णय घेतला की त्यांनी हे जे प्रेम आहे, वृंदावनातलं जे प्रेम आहे, ऐश्वर्य विहीन जे प्रेम आहे, ती भक्ती जी आहे ती अजून त्यांनी दिलेली नाहीये. जे आज म्हणत होते की मी आजपर्यंत दिलेली नाहीये, खूप काळापासून कोणती भक्ती दिली नाही, ती ही भक्ती दिली. विधी भक्ती दिली त्यांनी, राग भक्ती दिलेली नाहीये. कोणती? राग भक्ती. तर त्या राग मार्गाचं प्रवर्तन करण्यासाठी चैतन्य महाप्रभू अवतरण घेत आहेत. आणि कसं करत आहेत ते? युग धर्म प्रवर्ताय मो नाम संकीर्तन चारी भाव भक्ती देया नाचामो भुवन. आणि चैतन्य महाप्रभूचा जेव्हा आविर्भाव होत आहे त्यावेळेसच युग धर्माचा वेळ आलेली आहे. तर त्यासोबत त्यांनी कशाचं? युग धर्माचं प्रवर्तन करत आहेत. आणि युग धर्म काय आहे? भगवंताचं नाम संकीर्तन. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास होतो त्यावेळेस भगवंत जे आहे धर्माची स्थापना करण्यासाठी अवतरित होतात. आणि त्याचप्रमाणे कलियुगामध्ये पण भगवंताचा धर्माची स्थापना करण्यासाठी भगवंत येत आहेत. आणि कलियुगाचा धर्म जो आहे तो आहे नाम संकीर्तन. आणि त्याच्यामुळे ते स्थापन करण्यासाठी चैतन्य महाप्रभू इथे आलेले आहेत. आणि त्यांची स्तुती पण आणि पूजा पण संकीर्तन यज्ञाने केल्या जाते. कला अपि यथा शृणु कृष्णवर्णम तुषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायेर यजंती ही सुमेधसहा. तर भागवतामध्ये जेव्हा वेगवेगळ्या यांचं वर्णन केलेलं आहे, सत्ययुगामध्ये काय पद्धत होती आणि भगवंत कोण होते, तर त्यावेळेस सांगितलं की सत्ययुगामध्ये ध्यान ही पद्धत होती. आणि भगवंत कोणते होते? नाव काय होतं भगवंताचं? हंस. त्रेतायुगामध्ये जी पद्धत होती यज्ञविधी होती. आणि भगवंताचं नाव पण काय होतं? यज्ञ. द्वापर युगामध्ये आळच्या विग्रहांची सेवा आणि भगवंताचं नाव होतं कृष्ण. आणि कलियुगामध्ये भगवंताच्या सेवेचा विधी आहे नाम संकीर्तन. आणि भगवंताचं नाव जे आहे कृष्णवर्णम तुषा कृष्णम, तर त्यांचं वर्ण अकृष्ण. कृष्णवर्णम, कृष्णवर्ण म्हणजे कृष्ण वर्ण यती इति, म्हणजे जे हमेशा कृष्णाचं वर्णन करत आहेत पण त्याचा रंग कृष्णासारखा नाही आहे. तुषा अकृष्णम, त्यांचा रंग कृष्णासारखा नाही आहे. कृष्ण वर्णम त्याचा दुसरा अर्थ म्हणजे कृष्णाच्या कॅटेगरीमधले, कोणत्या वर्णामधले, तर कृष्ण कॅटेगरीमधले आहेत ते, कृष्णाच्या वर्णामधले आहेत ते. तुषा अकृष्णम, पण त्याचा रंग कृष्णासारखा नाही आहे. कृष्णवर्णम तुषा कृष्णम. आणि ते आपल्या अंग उपांग अस्त्र पार्षद या सर्वांसोबत आलेले आहेत. काय करत आहेत ते? यज्ञे संकीर्तन प्राय संगीत यज्ञाने त्यांची पूजा केली जाते. कोण करतात? सुमेध सहा, जे बुद्धिमान व्यक्ती आहेत ते या भगवंताची पूजा जी आहे कशानं करत आहेत? संकीर्तन यज्ञानं. त्यानंतर या श्लोकाची व्याख्या जीव गोस्वामी करतात. अंतकृष्णम बहिर्गौरम दर्शितांगादिवैभवम कलो संकीर्तनाद्य स्म कृष्ण चैतन्यमाश्रितः. अंतर कृष्ण बहिर्गौर, चैतन्य महाप्रभू जे आहे आतमध्ये कृष्ण आहेत आणि बाहेर
गौर आहेत, बाहेर गौर आहेत. तर तर याच्यामध्ये दोन दोन सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे भगवंत जे आहेत हरिनाम संकीर्तन त्याचा प्रचार करण्यासाठी आले तर, आणि जर प्रचार करायचा असेल, काही भगवंत आले तर आणि भगवंत म्हणले तर की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, भगवंत सांगून गेले तर पण करायचं कसं काय सांगितलं नाही, काही शिकविल नाही है ना. करायचं कसं काय शिकविल नाही. तर म्हणून जेव्हा कोणी जे चांगले बुद्धिमान असतात ते ऐकूनच शिकून जातात, पण जे ढ असतात त्यांना करून दाखवावं लागते. तर कलियुगातील लोक म्हणजे ढ कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे नुसतं सांगून समजत नाही, तर मग त्यांना काय करून दाखवावं लागते. म्हणून भगवंतांनी स्वतः भक्त रूपामध्ये यायचं ठरविलं आणि स्वतः भक्ती करून दाखवायचं ठरविलं की कशा प्रकारे आपण भगवंतांना हे जे भगवंत म्हणले की सर्व धर्मान परित्यज्य, कसं ते करून दाखवायचं. राईट. आपणी करेमु भक्त भाव अंगीकार, आपणी आचारी भक्ती शिखायु सबार. तर स्वतः अंगीकार करून सगळ्यांना चैतन्य महाप्रभूंनी भक्ती शिकवायचं ठरविलेलं. तर बाय युगधर्म, बाय पर्सनल एक्झाम्पल. आणि तिसरं कारण म्हणजे की जेव्हा अद्वैत आचार्यांनी त्यांना आवाहन केलं होतं, अद्वैत आचार्यांनी आवाहन केलं म्हणून चैतन्य महाप्रभूंनी ते अवतार घेतला. हे कृष्णदास कविराज गोस्वामी हे 3 कारण देतात. ते म्हणतात की जेव्हा चैतन्य महाप्रभूंचा आविर्भावाचा काळ जवळ आला त्यावेळेस नवद्वीप धाम जे आहे अचानकच त्याला प्राधान्य आलं त्या शहराला. ते पूर्ण विद्येचं केंद्र बनलं होतं, विद्येचं केंद्र बनलं होतं. सगळीकडून आजूबाजून तिथे वेगवेगळे विद्यार्थी शिकण्यासाठी येत होते. जसं नांदेड कसं ट्युशनचं केंद्र आहे, नांदेडला कसं आजूबाजून सगळे ट्युशनसाठी येतात, 11वी 12वीला ट्युशनसाठी पूर्ण भरलेलं असते. तसंच नवद्वीप जे आहे विद्येचं केंद्र होतं आणि सर्व देशातून वेगवेगळ्या भागातून तिथे विद्या ग्रहण करण्यासाठी येत होते. आणि तिथले जे स्कॉलर्स असायचे तर इवन लहान मुलगा पण एवढा स्मार्ट असायचा की तो मोठमोठ्या पंडितांशी वादविवाद करायचा, तो वादविवाद करायचा. आणि त्यामुळे तिथे खूप समृद्धी पण होती, खूप समृद्धी पण होती. आणि समृद्धी आल्यानंतर काय असते, समृद्धी आल्यानंतर त्या समृद्धीचं लोक काय करत होते, फक्त इंद्रिय भोगामध्ये वापरण्यामध्ये मग्न होते है ना. लग्नाचा कार्यक्रम सर्वात मोठा होत होता राईट. एका जागी तर सांगितलं की एवढे त्यांच्याकडे पैसे वगैरे संपत्ती होती तर बेंडकाचे लग्न असतं, बेंडकाचं लग्न लावत होते, ते प्राण्यांचे लग्न राहत होते, कुत्रीचे, आणि त्याच्यासाठी संपत्ती हे करत होते. आणि संपत्ती अमाप झाली होती, सर्व इंद्रिय लोलुपता व्हाली होती. आणि कोणीच पण पंडित पण जे होते ते कधी धर्मामध्ये भगवंताच्या नावाचा उल्लेख करत नव्हते. जे धर्माची व्याख्या करत होते ते पण कधी भगवंताच्या नामस्मरणाबद्दल सांगत नव्हते, कोणी भक्तीबद्दल सांगत नव्हतं. नुसतंच पांडित्य होतं पण भक्तीचा लवलेश पण नव्हता. म्हणून जे कोणी भक्त होते तिथे अद्वैत आचार्य, श्रीवास पंडित, श्रीमान पंडित, शुक्लांबर ब्रह्मचारी, मुकुंद, हे सर्व जे भक्त असायचे तर ते हे सर्व बघून त्यांना कळवळा यायचा आणि ते वाट बघायचे की कधी या लोक हे भक्तीला घेतील, कधी हे भगवंताचं नाव घेतील, भगवंताचं नाव घेतील. हे सगळे भक्त एकत्र यायचे तर आणि श्रीवास पंडितांच्या घरी कीर्तन करायचे तर, आणि सगळे आजूबाजूचे म्हणायचे तर की या लोकांना काय झालं नुसता डिस्टर्बन्स. त्यांना कीर्तन म्हणजे काय वाटायचं, डिस्टर्बन्स असायचं. कीर्तन म्हणजे नुसतं डिस्टर्बन्स वाटायचा. जेव्हा प्रभुपाद झूमध्ये होते आणि झूमध्ये असताना त्यांनी परमिशनसाठी एक लेटर दिलं होतं. जेव्हा मंदिर बांधकाम चालू होतं, जागा भेटली होती त्याच्यासाठी परमिशनसाठी काहीतरी लेटर दिलं होतं. तर त्या पोलीसवाल्याला जो अधिकारी होता त्यानं परमिशनच्या वेळेस द्यायच्या वेळेस नाकारलं आणि म्हणे की ते कीर्तन वगैरे न्यूसन्स आहे. न्यूसन्स समजते म्हणजे नुसतं
समाजामधील काय म्हणतात ते प्रॉब्लेम आहे बेसिकली, असं त्यांनी लिहिलं होतं. प्रभुपाद त्या लेटरवर एवढे रागावले तर त्यांना एवढा राग आला की ते परमिशन राहिली बाजूला, ते म्हणे हा न्यूसेन्स म्हणूच कसा शकतो हा, तो म्हणे कीर्तनाला न्यूसेन्स कसं लिहू शकते हा भारतामध्ये. आणि प्रबोधनाला त्याचा एवढा राग आला, ते म्हणे याचा एक मोठा इश्यू व्हायला पाहिजे हा पूर्ण. म्हणे पब्लिकमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिले तर सर्व मुंबईच्या सगळ्या कॉन्टॅक्ट जे होते त्या सर्वांना सांगितले की तुम्ही त्यांना लेटर द्या, हा न्यूसेन्स म्हणून लिहूच कसा शकतो, कीर्तनाला न्यूसेन्स कसा म्हणू शकतो. तर प्रभुपादांनी त्या एका शब्दासाठी त्या व्यक्तीसोबत लढलेत. ते परमिशन तर बाजूला राहिली, त्या न्यूसेन्स कसं म्हणले कीर्तनाला याच्यासाठीच ते लढलेत. तर इथं चैतन्य महाप्रभूच्या आविर्भावाच्या आधी सर्व भक्त कीर्तन करायचे तर, आणि समाजातले बाकी म्हणायचे की अरे हे कीर्तन हे न्यूसन्स आहे. तर अशी परिस्थिती होती. तर जेव्हा हतबल झाले होते त्यावेळेस अद्वैत आचार्य म्हणे की मी भगवंतांना आता या लोकात यांचा उद्धार करण्यासाठी कोणीतरी शक्तिशाली स्वयं भगवंत आले तरच त्यांचा उद्धार होईल, आणि म्हणे की मी नक्कीच त्यासाठी प्रयत्न करेन. ते शास्त्रांचं अध्ययन करत होते त्यावेळेस एका श्लोकामध्ये आले तर त्या श्लोकामध्ये सांगितलं होतं, तुळशी दल मात्रेन जलेन चुलकेन वा विक्रियते समात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सल. हा श्लोक त्यांनी वाचला. या श्लोकामध्ये सांगितलं होतं की भगवान श्रीकृष्णांना जर फक्त तुळशी दल अर्पण केलं आणि थोडंसं तुळशी आणि त्याच्यासोबत जळ, थोडंसं गंगाजळ, तर अशा प्रकारे जर अर्पण केलं तर भगवंत जे आहेत अशा भक्ताला एवढं त्याच्याबद्दल कृतज्ञ होतात की ते म्हणतात की मी स्वतःला त्या जस्ट तुळशीनं आणि पाण्याने विकल्या जातो. विक्रियते स्वात्मानं, स्वतःला घाण ठेवतात ते. भक्तेभ्यो भक्तवत्सल, काही भगवंत आपल्या भक्तावर एवढे प्रेम करतात की नुसतं त्यांना तुळस अर्पण केली आणि गंगाजल अर्पण केलं तर ते स्वतःलाच त्या भक्ताशी अर्पण करून टाकतात. हा जेव्हा श्लोक वाचला अद्वैताचार्यांनी, तर अद्वैताचार्य शांतीपूरमध्ये त्यांच्या घरी शालिग्राम शिला होती, तर शालिग्राम शिलाला त्यांनी व्रत घेतलं की भगवंत अवतरित होईल तोपर्यंत मी गंगाजल आणि तुळशी अर्पण करेल. तर अशा प्रकारे त्यांनी व्रत घेऊन गंगाजल आणि तुळशीनं शालिग्राम शिलेची पूजा करू लागले ते, आणि हुंकार देत जोरामध्ये जोराने हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत येते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांचा आवाज एवढा जोरामध्ये होता की तो आवाज या पृथ्वीचं भेदन करून जे आहे भगवतधामी भगवंतांना ऐकू आला. आणि भगवंतांनी या इथे अवतार घेण्याचा निर्णय घेतला आणि नवदीप धाम येथे जगन्नाथ मिश्र आणि सचीदेवी पहिले ते जगन्नाथ मिश्रांच्या हृदयामध्ये प्रकट झाले, तर तिथून ते सची मातेच्या हृदयामध्ये त्यांनी प्रवास केला आणि नंतर सची मातेच्या हृदयातून त्यांनी सची मातेच्या गर्भामध्ये वास केला. आणि तो क्षण होता फाल्गुन पौर्णिमा. श्री गौर पौर्णिमा महामहोत्सव की. तर फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चैतन्य महाप्रभूंनी त्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होतं. आणि चंद्रग्रहण असल्यामुळे काय झालं, काही ग्रहणाच्या वेळेस ग्रहण अशुभ मानल्या जाते, तर त्यामुळे नवद्वीपमधील सगळे जण जे आहे ते गंगेच्या काठी गेले होते. गंगेमध्ये काही जण गंगेमध्ये उतरून राहतात, पूर्ण ग्रहणाच्या काळामध्ये गंगेमध्येच थांबतात. गंगेच्या छातीवरच्या पाण्या एवढे किंवा कमरे एवढ्या पाणीमध्ये गंगेमध्ये थांबतात आणि त्या गंगेमध्ये राहून सर्वजण भगवंताच्या नामाचं हरिनाम करत होते. सर्वजण भगवंताचं नामस्मरण करत होते आणि त्यांची मस्करी करण्यासाठी मुस्लिम जे होते ते पण हरिनाम करत होते. त्यांची थट्टा मस्करी करत ते पण हरिनाम घेत होते.
तर कृष्णदास कविराज गोस्वामी आणि वृंदावनदास ठाकूर म्हणतात की अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव व्हायच्या वेळेसच त्यांनी सगळ्यांना हरिनामामध्ये लावलं. तर ते म्हणतात की भगवंत आलेत आणि भगवंतासोबत भगवंताचं नाव पण आलं, हरिनाम संकीर्तन पण आलं, हरिनाम संकीर्तन पण आलं. तर भगवंत जे आहे आपल्या जन्मापासूनच हरिनामाचा प्रचार करत आहेत. त्यानंतर जेव्हा भगवंताचा आविर्भाव झाल्यानंतर लगेच सगळेजण जे आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत. त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले तर सचीमातेचे वडील जे होते नीलांबर चक्रवर्ती, ते हे जे आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये खूप निपुण होते. ते आलेत आणि त्यांनी मुलाचा चार्ट बघितला आणि म्हणे की हा जो व्यक्ती आहे एका भविष्यामध्ये चळवळीचं प्राधान्य करेल, हरे कृष्णा चळवळीचं त्याची सुरुवात करेल आणि त्याचा प्रसार करेल. त्यावेळेस अशी बातमी होती की बंगालमध्ये कोणीतरी राजा जन्मला, तो ब्राह्मणाच्या घरी जन्मिणार. तर म्हणे की सर्वजण म्हणते की हा जो आहे हा जणू राज्य करणार आहे आणि हा जो आहे सगळीकडे भगवत नामाचा प्रचार करेल. त्यांच्यामध्ये महापुरुषाचे लक्षणं दिसत होते. सामुद्रिक शास्त्र आहे, सामुद्रिक शास्त्रामध्ये महापुरुषाचे लक्षणाचं वर्णन केलेलं आहे. अजानुलंबित भुजो, महापुरुषाचं लक्षण म्हणजे त्यांचे हात जे आहेत त्यांच्या गुडघ्यापर्यंत असतात उभं राहिल्यावर, है ना, बसून नाही. अजानुलंबित भुजो. अजून न्यग्रोध परिमंडल, म्हणजे की जेव्हा असा हात आपण करू तर आपली जेवढी ही दोन्ही टोकाचं जेवढं अंतर असेल तेवढंच आपल्या उंचीचं एवढं अंतर असते, त्याला न्यग्रोध परिमंडल म्हणतात. हे महापुरुषाचं लक्षण आहे. त्यांचं नाक उंच असते, डोळे मोठे असतात, छाती रुंद असते. अशा प्रकारे महापुरुषांच्या 52 लक्षणांचं वर्णन आहे. आणि ते सगळेचे सगळे लक्षण चैतन्य महाप्रभूंच्या महापूरमध्ये जन्मताच दिसत होते. तर नीलांबर चक्रवर्ती म्हणे की हा जो मुलगा आहे ॲक्च्युली पूर्ण जगाला भगवंताच्या नावानं भक्तीनं भरवून टाकणार आहे, म्हणून याचं नाव राहील विश्वंभर. त्यांचं नाव काय दिलं? विश्वंभर. आणि याला नवदीप चंद्र म्हणून पण ओळखल्या जाईल, बोलण्यात येईल. अशा प्रकारे त्यांचं नामकरण केलं. नामकरण केल्यानंतर चैतन्य महाप्रभू लहान असतानाच तर त्यांना सर्व स्त्रिया ज्या आहेत रडायला लागलं की त्यांना कळत नव्हतं की याला कसं थांबवायचं. तर सगळेजण त्यांना काय म्हणू लागले, कोणी आपापला मार्ग काढू लागले. ते एका स्त्रीने जेव्हा रडू लागला तेव्हा म्हणे हरी हरी, आणि हरी हरी म्हणलं की तो थांबला. आणि तो थांबल्यानंतर हे पण थांबले हरी हरी म्हणायचं. तर मग त्यांनी पुन्हा अजून रडायला चालू केलं. त्यांना अजून रडायला चालू केलं की मग त्यांनी अजून काय म्हणले, ते हरी हरी म्हणलं की अजून ते थांबले. तर अजून थांबले की हे पण थांबलेत. मग त्यांनी पुन्हा अजून रडायला चालू केलं की यांनी काय केलं, मग हरी हरी. तर त्यांना लक्षात आलं की याला जर रडायचं थांबवायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला हरी हरी म्हणत राहावं लागेल. तर म्हणून ते हमेशा जेव्हा चैतन्य महाप्रभू बालरूपामध्ये त्यांच्या जवळ असायचे तर लगेच ते काय म्हणायचे, मग हरी हरी. अशा प्रकारे ते त्यांना कीर्तनाला भाग पडायचे. आणि ते हरी हरी म्हणायचे तर त्यांचा वर्ण जो होतो गौर होता, म्हणून त्या स्त्रियांनी त्यांचं नाव काय ठेवलं, गौर हरी. म्हणून त्या स्त्रियांनी त्यांचं नाव ठेवलं गौर हरी. तर चैतन्य महाप्रभू छोटे असताना तर एक ब्राह्मण जो आहे तो असा फिरत 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 नवदीपमध्ये आला. आणि नवदीपमध्ये तो जगन्नाथ मिश्रांच्या घरी आला. त्यासोबत छोटेसे गोपाल त्याच्यासोबत असायचे. तर आणि ब्राह्मण पाहुणे घरी आल्यामुळे जगन्नाथ मिश्रांनी त्याला इन्व्हिटेशन दिलं आणि म्हणे की आपण घरी येऊन भोग बनवून तुम्ही प्रसाद ग्रहण करावा. असं इन्व्हिटेशन दिल्यानंतर ब्राह्मण त्यांच्या घरी थांबले. तर
त्यांनी सर्व शिधा जी आहे, शिधा समजते आहे ना, बनविण्यासाठी, भोग बनविण्यासाठी लागणारी सर्व सामग्री जगन्नाथ मिश्रांनी त्या ब्राह्मणाला दिली. हां, आणि ते ब्राह्मणांनी स्वहस्ते स्वयंपाक केला, हां, भात बनविला आणि आपल्या गोपाल विग्रहांना, लड्डू गोपालांना तो नैवेद्य दाखवत होता. नैवेद्य त्यांनी दाखवत होता आणि डोळे बंद करून गोपाल मंत्राचं ध्यान करत होता. जसं ध्यान करत होता की लगेच तिथं चैतन्य महाप्रभू, त्यांना अजून एक नाव दिलं होतं निमाई, कारण की ते नीम वृक्षाच्या खाली त्यांचा जन्म झाला होता, म्हणून त्यांना आईने नाव दिलं होतं निमाई. तर जसं हा जो ब्राह्मण जो आहे आपल्या गायत्री मंत्रावर, गोपाल मंत्राचं ध्यान करत होता, गायत्रीवर गोपाल मंत्राचं ध्यान करत होता, की तिथे लगे निमाई आले, निमाई पंडित आले, बाल निमाई आले. तर आणि काय केलं त्यांनी, तो भात घेतला, जो नैवेद्य दाखविला होता तो हाताने घेतला आणि लगेच खायला चालू केलं. ब्राह्मणाचे डोळे उघडले. ब्राह्मणानं बघितलं की अरे हा मुलगा नैवेद्य खात आहे. त्याने लगेच मोठा आवाज करायला चालू केला, हाय 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 हाय. काय झालं की ते बघितलं की त्यांचे वडील जे होते जगन्नाथ मिश्र ते आले. तर सगळेच आले त्यांच्याकडे. बघितलं की अरे निमाय खात आहे, तो अजून खातच होता. राईट. तर त्यांनी सर्वांनी, जगन्नाथ मिश्रांनी त्या ब्राह्मणांना विनवणी केली की खूप मोठी चूक झाली, छोटा मुलगा आहे, त्याला समजत नाही आहे, हां, तर तुम्ही कृपया अजून एकदा स्वयंपाक बनवावा, अजून एक स्वयंपाक बनवावा. आणि जगन्नाथ मिश्रांनी निमाई पंडिताला, निमाईला, छोट्या निमाईला रागावलं, म्हणे की अरे असं करणं योग्य आहे का? आणि बाजूच्या गल्लीतल्या स्त्रियांना सांगितलं की याला घेऊन जा, तुम्ही दूर घेऊन जा तिकडे. आणि ब्राह्मणाला विनवणी केली की तुम्ही पुन्हा एकदा स्वयंपाक करा. तर हा ब्राह्मणाने पुन्हा छान प्रकारे स्वयंपाक केला. आणि इकडं दुसऱ्या स्त्रियांनी निमाईला आपल्या घरी घेऊन गेले. तर म्हणे की अरे चांगल्या ब्राह्मणाच्या घरचा मुलगा आहेस, तुला माहीत तरी आहे का हा ब्राह्मण कोण आलेला आहे, काय नाही, तुझा धर्म बाटून जाईल म्हणे. तुझा धर्म बाटून जाईल म्हणे. तर निमाई म्हणतात की अरे मी तर गोपकुमार होतो मागच्या वेळेस, आणि गोपकुमार असेच ब्राह्मणाच्या घरचंच मी खात होतो. तर म्हणून मला ब्राह्मणाने खाऊ वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही म्हणे. तर अशा प्रकारे त्यांना गप्पा मारत बसल्या सर्वजण. आणि इकडे ब्राह्मणानं छान प्रकारे स्वयंपाक बनविला आणि चैतन्य महाप्रभूंना नैवेद्य आपलं गोपाल दिटीला नैवेद्य दाखविला आणि पुन्हा आपल्या गोपाल मंत्रावर ध्यान करू लागले. तर जसं त्यानं ध्यान चालू केलं तर निमाई तिथून रस्ता काढला त्यांनी कसा तरी, आणि वापस तिथं आलेत. आणि तो भात पुन्हा त्यांनी हाताने घेतला आणि खायला चालू केला. की हा ब्राह्मण पुन्हा ओरडायला लागला की हाय हाय, काय झालं? आणि त्याचा आवाज बघितल्यानंतर सर्वजण पुन्हा वापस तिथं आले. तर जगन्नाथ मिश्रा, आता त्यांचा राग जो आहे तो, तळपायाची आग मस्तकाला गेली होती त्यांच्या, है ना. त्यांनी हातामध्ये छडी घेतली आणि त्यांनी आता चैतन्य निमाईला मारण्यासाठीच निघाले. तर निमाई तिथून घाबरले, त्याने पळून गेले, ते एका रूम मध्ये जाऊन बसले. तर आणि ते एवढे रागावलेले होते की त्यांना बघत त्यांना मारण्यासाठी तिथे निघालेच होते. पण सची माता आणि बाकीचे सर्व जे होते त्यांनी कसं तरी करून त्यांना अडविलं. म्हणे की तुम्ही काळजी करू नका, याला आता रूममध्येच ठेवून देऊता, याला रूममध्येच ठेवून देऊता. पण त्यांना म्हणायची पण हिंमत नाही झाली. त्यांचं एवढं त्यांना वाईट वाटू लागलं की आता ब्राह्मणाला कोणत्या तोंडानं म्हणणार की तुम्ही अजून स्वयंपाक करा म्हणून. ते ब्राह्मणच स्वतः यांच्याकडे आले, म्हणे की तुम्ही काळजी करू नका. ॲक्च्युली भगवंताची इच्छा असेल तरच आपल्याला खाण्यासाठी भेटते. भगवंताची इच्छा आहे की मी फळावर, दूध आणि फळावर राहावं. तुम्ही फक्त दूध आणि फळ द्या, मी त्याच्यावर आजचा वेळ काढेल म्हणे. तर यांची हिंमत होत नव्हती आता अजून त्यांना म्हणायची. त्यांनी आपली मान खाली घालून बसले होते, डोक्याला हात लावून बसले होते. मग त्यांचा जो मोठा मुलगा होता विश्वरूप,
तो विश्वरूप आला आणि ते विश्वरूप जो आहे आपल्या गोड वाणीने त्या ब्राह्मणांना विनवणी करायला लागला. ब्राह्मणांना विनवणी करायला लागला की तुम्ही आता या घरामध्ये आलेले आहात आणि घरामध्ये ब्राह्मण गेस्ट आले तर आणि उपाशी जाणं ते घरासाठी खूपच वाईट आहे म्हणे. नक्कीच त्यानं काहीतरी अनर्थ होईल म्हणे. तुम्ही जर असं काही न खाता गेला तर नक्कीच काहीतरी अनर्थ होईल म्हणे. तर म्हणे की आम्ही पूर्ण व्यवस्था करतो अजून, तुम्ही तुमच्या मनानुसार भोग बनवा आणि भगवंतांना अर्पण करा. तर ते ब्राह्मण म्हणत होते की काही गरज नाही आहे, मी आधीच तर बराच वेळ झालेला आहे, संध्याकाळ झालेली आहे, तर मी फक्त फळ आणि दूध घेतो म्हणा. पण विश्वरूपाने त्यांचे सरळ पाय पकडले तर आणि विनवणी केली. पाय पकडून विनवणी केली की तुम्ही कृपया करून पुन्हा एकदा स्वयंपाक बनवा. तर विश्वरूपाचं सुंदर रूप पाहून चैतन्य महाप्रभूंचे मोठे भाऊ होते ते, त्यांचं रूप पाहून, त्यांची गोड वाणी पाहून या ब्राह्मणाचं मन थोडं विघळलं आणि ते म्हणे की ठीक आहे मी करतो. आणि तिसरी वेळ पुन्हा ब्राह्मण जो आहे तो स्वयंपाक करण्यासाठी बसला. काही जणांनी सांगितलं की जिथं निमाय पंडित आहे त्या रूमला लॉक करून टाका, त्या रूमला ताला मारून टाका. तर काही स्त्रिया आतमध्ये थांबल्या आता निमाय पंडितांसोबत, चैतन्य महाप्रभू सोबत, आणि गेटवर सची माता वगैरे आणि सर्व थांबले तर याला पण ताला लावून टाकला. आणि ब्राह्मणानं पुन्हा स्वयंपाक करायला घेतला. तर स्वयंपाक केल्यानंतर सर्व झाल्यानंतर लड्डू गोपालांना नैवेद्य दाखविण्यासाठी सुरुवात केली आणि डोळे बंद करून पुन्हा जो आहे गोपाल मंत्रावर ध्यान करू लागला तो. आणि जसं गोपाल मंत्रावर ध्यान करायला चालू केलं की पुन्हा तिथं निमाय पंडित आले तर आणि त्यांनी काय केलं, त्या भातामध्ये हात टाकला आणि ते खाऊ लागले. तर यावेळेस जेव्हा ब्राह्मणानं बघितलं त्यावेळेस पुन्हा त्यानं जोरात ओरडायला चालू केलं, हाय हाय. पण यावेळेस सगळे झोपले होते आणि कोणी उठलं नाही. तर निमाय म्हणतात की तुम्हीच मला हमेशा बोलविता, तुम्हीच मला बोलवता मंत्राचं ध्यान करून, आणि त्यामुळेच मी इथे येत आहे, आणि मी घेत आहे तर तुम्ही त्याच्यावर रागावता. कारण की तो गोपाल मंत्राचं जो मी ध्यान करत आहे तो मीच आहे, मी वेगळा नाही त्यापासून, तुम्ही माझं स्मरण करत आहात. तर अशा प्रकारे जेव्हा ब्राह्मणाला त्याने सांगितलं आणि मग त्याने ब्राह्मणाला आपलं सुंदर असं अष्टभुज रूप दाखविलं. चार हातामध्ये शंखचक्र गदा पद्म, दोन हातामध्ये त्यांच्या मुरली होती, आणि दोन हातामध्ये त्यांच्या अजून हे लोणी आणि ते होतं कृष्णाच्या रूपाचे. तशा प्रकारे त्यांनी रूप दाखविलं सुंदर. आणि नंतर ज्या रूपाचं ते ध्यान करत होते गोपाळ रूपाचं, त्या गोपाळ रूपाचं त्यांनी दर्शन दिलं. जेव्हा हे रूप बघितलं त्या ब्राह्मणांनी तर पूर्ण त्याला आध्यात्मिक ग्लानी ग्लानीने म्हणतात, अचानकच तो बेशुद्ध पडला है ना, सून गमावणं. राईट. आणि पुन्हा उठल्यानंतर वारंवार तो स्मरण करू लागला त्याचं भगवंताचं, ते दर्शनाचं ते हमेशा ध्यान करू लागला. त्यानं मग तो भात जो घेतलाय, तो उरलेला जो प्रसाद होता, तो प्रसाद तो खात होता, आपल्या शरीराला माखत होता. त्या प्रसादात सगळीकडे विखुरलेला होता तो भात, त्या भातामध्ये तो लोळत होता. आणि सगळेजण उठले तर आणि बघितले त्या ब्राह्मणाला काय झालं. सगळीकडे भात पसरलेला दिसत आहे, हा खात पण आहे आणि अंगाला लावत आहे, लोळत आहे. तर सगळ्या जसे उठले तर तो अचानकच मग सावरला. तर त्यानं सावरलं घेतलं आणि बसून शांतपणे प्रसाद घेतला. आणि सर्वांना आनंद झाला की तो ॲटलिस्ट प्रसाद घेता येतं. काय झालं माहिती नाही, पण प्रसाद घेता येतं. सर्वांना आनंद झाला ते बघून. आणि चैतन्य महाप्रभू त्यांना सांगितलं होतं की तू इथेच थांब काही दिवस, अजून तुला खूप साऱ्या लीला बघायला भेटतील.
हां, पण तो पण कोणाला सांगू नको काय बघितलं आणि काय ऐकलं ते. त्यानंतर तो ब्राह्मण काही दिवस नवद्वीपमध्ये थांबला. नवद्वीप थांबला आणि चैतन्य महाप्रभूच्या लीलांचं त्यानं प्रत्यक्षामध्ये आस्वादन घेतलं. त्याला सांगायची खूप इच्छा होती, पण चैतन्य महाप्रभू न सांगण्यासाठी सांगितलं म्हणून त्याला चुपचाप बघत राहावं लागलं. तर चैतन्य महाप्रभू लहानपणी असताना एकदा विश्वरूप जो आहे, काही कालानंतर विश्वरूप अद्वैताचार्यांच्या घरी जात असे. अद्वैताचार्य भागवताचं हमेशा कथन करत होते आणि विश्वरूप त्यांच्या घरी जात असे. तर अद्वैताचार्यांचा संग खूप घेत असे. त्यानंतर एके वेळेस विश्वरूपने घर सोडून तो निघून गेला आणि संन्यास घेतला. विश्वरूपनं संन्यास घेतला. त्यामुळे सची माता आणि त्यांना वाटायचं की अरे जास्त हा शिकला निमाय पंडित, तर हा पण कदाचित मोठा होऊन संन्यास घेईल. म्हणून त्यांना त्यांचं शिक्षणच बंद करून टाकलं. निमाय पंडिताचं शिक्षणच बंद करून टाकलं. ते एकदा मग निमाय पंडित घरचे जे मडके असतात ना, जे उष्टे मडके, आधी मातीच्या मडक्यामध्ये जेवण व्हायचं आणि ते सगळे मातीचे उष्टे मडके जे आहेत ते एका जागी ढिगारा करून ठेवलेला असायचा, ज्याच्यामध्ये स्वयंपाक पण व्हायचा आणि त्याच्यात उष्ट पण असायचं, सर्व त्याचा ढिगारा केलेला असायचा. एक दिवशी चैतन्य महाप्रभू त्या ढिगाऱ्यावर जाऊन बसले तर आणि सची मातेनं बघितलं की अरे हा उष्ट्या जागेवर ढिगाऱ्यावर जाऊन बसलेला आहे मातीच्या मटक्याच्या. तर सची मातानं त्याला बोलविलं, ते काही येतच नव्हते. नंतर शेवटी जगन्नाथ मिश्रा आले तर आणि त्यांना जबरदस्तीवरून त्याच्यावर उचललं आणि खाली आणलं. म्हणे सची माता म्हणे की मूर्ख आहेस तू, तुला समजत नाही की हे जे मटकं जे आहे तर हे अशुची आहे, घाण आहे. तर निमाय पंडित म्हणतात की मला कसं समजेल, मी शाळेत थोडी जातो. मला थोडी समजेल की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. ते म्हणे की मटकं ते पण मातीपासून बनलेलं आहे आणि अन्न जे आहे ते पण मातीपासून बनलेलं आहे, दोघांमध्ये काय अंतर आहे. मग सची माता म्हणते की हां, तरी पण त्याच्यामध्ये अंतर आहे ना. एक खाल्ल्यानंतर आपलं शरीर सुदृढ होते, दुसरं खाल्ल्यानं आपलं शरीर खराब होते, माती खाल्ल्यानं शरीर खराब होते, तर दोघांमध्ये अंतर आहे. तर म्हणते की मी जर शाळेमध्ये जाणार नाही तर मला कसं कळणार हे सर्व. तशा प्रकारे ते हट्ट करतात. तर मग शेवटी जगन्नाथ मिश्रा आणि बाकी ते चैतन्य महाप्रभूंना गंगादास पंडित यांच्या शाळेमध्ये पाठवितात. तर गंगादास पंडितांच्या शाळेमध्ये गेल्यानंतर तर चैतन्य महाप्रभू नंतर मग ॲक्च्युअल पंडित बनतात, निमाय पंडित. जेव्हा शाळेमध्ये जायला चालू होतात मग नंतर त्याला नाव पडते निमाय पंडित, कारण की ते एवढे एक्सपर्ट आणि एवढे हे असतात, हुशार असतात की शाळेमध्ये असतानाच दुसऱ्या विद्यार्थ्यांना ते चॅलेंज करायचे तर वादविवादामध्ये, आणि दुसरे जे शिक्षक असायचे तर त्यांचे जे शिष्य असायचे तर त्यांना ते चॅलेंज करायचे तर वादविवादामध्ये. वादविवादासाठी बोलवायचे त्यांना, आपलं मत मांडायचे तर म्हणायचे याला रिफ्यूट करा, आणि कोणी त्याला रिफ्यूट करू शकत नव्हतं. आणि नंतर मग ते स्वतःच त्याला रिफ्यूट करायचे, तर स्वतःच सांगायचे की कसं ते खोटं आहे, कसं ते चुकीचं आहे. सगळ्यांना पटायचं की हो बराबर आहे. नंतर ते म्हणायचे नाही, ॲक्च्युली मी जे म्हणलं पहिले ते बरोबर आहे. मी जे म्हणलं ते बराबर आहे. आणि ते पुन्हा सिद्ध करून दाखवायचे ते कसं ते पहिलं बराबर आहे. सांगितल्यानंतर ते पुन्हा सगळे मुलं चक्रावून जायचे तर अशा प्रकारे सगळे मुलं चैतन्य महाप्रभूंना निमाय पंडिताला घाबरायचे तर आणि हे पकडू लोकांना मुलांसोबत डिबेट करायचे, पकडू मुलांसोबत डिबेट करायचे तर राईट. तर एकदम निमाय पंडितांचा स्वभाव जो आहे असा, सुरुवातीला जेव्हा ते पंडित रूपामध्ये लीला करू लागले, जणू काय गर्विष्ठ रूपामध्ये असायचे तर हातामध्ये पुस्तक घेऊन रस्त्यानं ताठमानेनं चालायचे तर आणि रस्त्यामध्ये कोणी भेटलं की त्याला पकडायचे तर आणि वादविवादाला राईट. तर एक दिवस मुकुंदाला पकडलं. मुकुंद हा त्यांचा क्लासमेटच होता. एक दिवस रस्त्यानं जाताना मुकुंदाला पकडलं. मुकुंदाला म्हणे की वादविवादाला बस, वादविवाद करायला लागले. तर मुकुंद विचार करायला लागला की चैतन्य महाप्रभू जे आहेत ते व्याकरणाचे विद्यार्थी आहेत,
व्याकरणाचे विद्यार्थी आहेत. आणि मुकुंद जो आहे अलंकाराचा विद्यार्थी. अलंकार हे थोडे हायर स्टँडर्ड आहे अरे ना. तर मग ते म्हणे की पहिले थोडे व्याकरणाचे साधे साधे प्रश्न विचारले तर चैतन्य महाप्रभूने पट त्याचे सगळ्याचे उत्तर दिले. आणि नंतर मग चैतन्य महाप्रश्न विचारायला लागायले तर मुकुंद जो आहे पहिले तर उत्तर दिले तर नंतर मग त्याचं बोलती बंद होऊ लागली. मग त्यानं विचार केला की चला आपण अलंकाराचे प्रश्न विचारला होता. आणि मुकुंदानं मग अलंकाराचे प्रश्न विचारायला चालू केले. आणि चैतन्य महाप्रभू निमाय पंडितांनी त्या अलंकाराचे सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले. आणि मग अलंकाराचे निमाय पंडितांनी प्रश्न विचारायला चालू केले. आणि मुकुंदाचं मग काही समजून झालं की याला कुठून सगळं काही माहीत. तर मुकुंदाचं बोलतं बंद झालं. तर मग निमाय पंडित म्हणे की ठीक आहे तू आता घरी जा, चांगल्या प्रकारे अभ्यास करून उद्या ये. आपण उद्या येतो. अशा प्रकारे निमाय पंडित जबरदस्ती रस्त्यामध्ये पकडायचे. म्हणून निमाय पंडित दिसले की भक्त जे आहे रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने जायचे. रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने जायचे. राईट. तर एकदा गदाधर पंडितांना पकडलं है ना. हे सगळे त्यांच्या आधीचे क्लासमेट्स होते आणि सिनियर थोडेसे. ते एकदा गदाधर पंडितांना पकडलं. गदाधर पंडितांना तर बिलकुल रुची नव्हती या वादविवादामध्ये. पण ते सगळेजण विचार करायचे की हा निमाय पंडित जो आहे, निमाय पंडित जर तो भक्त बनला तर किती छान होईल. सगळं काही चांगले गुण आहेत पण एकच गुण नाही, तो म्हणजे भक्त नाही. तर म्हणून श्रीवास पंडित हे सर्व जैन म्हणायचे तर की या पांडित्यानं काही फायदा होणार नाही आहे, तुम्ही भक्ती करा. आणि चैतन्य महाप्रभू निमाय पंडित म्हणायचे की हो मी एक दिवस करेल. हो मी एक दिवस करेल. तर अशा प्रकारे नवदीपमध्ये सगळ्यांना ते चॅलेंज करायचे. तर कोणी भट्टाचार्य असो की कोणी पण शास्त्री असो, कोणी मिश्र असो, ते म्हणायचे ते कोणी पण असेल तर त्यांना वादविवादामध्ये ते चॅलेंज करायचे. ते स्वतः शिष्य होते गंगादास पंडिताचे. नंतर स्वतः त्यांनी ट्युशन गुरुकुल चालू केली. त्यांना स्वतः व्याकरण शिकवायला चालू केलं. त्यांनी स्वतःचं स्कूल चालू केलं. निमाय पंडितांनी स्वतःचं स्कूल चालू केलं. आणि त्यांना खूप मुलं त्यांच्यासोबत यायचे. हां. आणि ते कलाप ग्रामर, कलाप व्याकरण याच्यामध्ये ते शिक्षक होते. तर हळूहळू त्यांच्याकडून शिकण्यासाठी खूप जणांची संख्या वाढायची. फेवरेट टीचर होते ते. कारण की त्यांच्याकडून ज्याने एखादा शिकलं की बाकी कोणाला दुसऱ्या शिष्याकडे जायची गरजच नव्हती. नंतर कालांतराने चैतन्य महाप्रभू जे आहेत तर त्यांचे वडील गेल्यानंतर त्याचा श्राद्धाच्या कारणास्तव ते गयेला जायचं ठरविलं त्यांनी. आपल्या काही विद्यार्थ्यांसोबत ते गयेला निघाले. आणि गयाला पोहोचल्यानंतर गयाला भगवान विष्णूंचं चरणचिन्ह आहे. आणि त्या चरणचिन्हाच्या तिथे भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताच्या चरणचिन्हांचं त्यांनी दर्शन घेतलं विष्णूंच्या. आणि गया धाममध्ये गेल्यानंतर त्यांनी एका भगवंताच्या महान भक्तांचं पण दर्शन घेतलं. ते म्हणजे ईश्वरपुरी जे माधवेंद्रपुरीचे शिष्य होते. आणि माधवेंद्रपुरी पाद जेव्हा या जगातून गेले तर त्यावेळेस त्यांनी ईश्वरपुरीवर विशेष कृपा केली. कारण की शेवटच्या क्षणी ईश्वरपुरीने त्यांची खूप प्रेमानं सेवा केली होती. ईश्वरपुरीचे माधवेंद्रपुरीचे 2 शिष्य होते. एक होते की दुसरे रामचंद्रपुरी आणि ईश्वरपुरी. तर जेव्हा माधवेंद्रपुरी शेवटच्या क्षणामध्ये होते आणि भगवंताच्या विरहामध्ये असल्यामुळे भगवंताचं स्मरण करायचे तर म्हणायचे की अरे भगवंताचं दर्शन मला कधी होईल. तर हे जे रामचंद्रपुरी तिथे आले तर म्हणे की अरे तुमचं आयुष्य संपायला आलं आणि अजून तुम्हाला भगवंताचं दर्शन नाही झालं, भगवंताची कृपा नाही प्राप्त झाली, तर तुम्ही भगवंताचं सोडून द्या म्हणे, अति ब्रह्मांवर ध्यान करा म्हणे. आपल्या गुरुला उपदेश देत आहे. रामचंद्रपुरी जो आहे आपल्या गुरुला उपदेश देत आहे ना.
सर्वात मोठा अपराध म्हणजे आपल्या गुरुला उपदेश देणं. गुरुकडून उपदेश घ्यायचे असतात, गुरुला उपदेश द्यायचे नसतात. अरे, तर माधवेंद्रपुरी म्हणे की एक तर मला भगवंताचं दर्शन झालं नाही म्हणून मला दुःख वाटत आहे. ॲक्च्युली ते त्यांचा विरह भाव होता. असं नाही की त्यांना भगवंताचं दर्शन नाही झालं म्हणून, त्यांना भगवंताप्रती विरह भाव होता. तर म्हणे की आणि वरून हा हा मला उपदेश देत आहे की तू भगवंताचं स्मरण करू नको, ब्रह्मांचं स्मरण करा. म्हणे तुझं तोंड कधी बघायचं नाही म्हणे मला. असं म्हणल्यानंतर रामचंद्रपुरीमध्ये सगळे दुर्गुण यायला लागले, सगळे दुर्गुण यायला लागले. काही त्यांनी आपल्या गुरुला नाखुश केलं होतं, गुरु अवमान केला होता, तर त्याच्यामध्ये सगळे दुर्गुण यायला लागले. आणि तो मग काय करायचा, भक्तांमध्ये जायचा आणि दुर्गुण शोधत राहायचा. रामचंद्रपुरी तो आधी म्हणायचा तो कोणत्या पण भक्ताकडे जायचा, भक्ताकडे जायचा भक्तांसोबत आणि त्यांच्यामधले दोष बघायचा तो बस. इवन की चैतन्य महाप्रभूमध्ये पण दोष बघायचा तो. आणि ईश्वरपुरी जी आहे तर ईश्वरपुरीने त्यांची खूप सेवा केली होती त्यांच्या गुरुची, माधवेंद्रपुरींची. त्यामुळे माधवेंद्रपुरींनी त्यांच्यावर विशेष कृपा केली होती आणि त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण उत्पन्न झाले. तर ईश्वरपुरीमध्ये सगळे सद्गुण नव्हते. ते ईश्वरपुरी जे गयाधाममध्ये आले होते आणि गयाधाममध्ये आल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं दर्शन घेतलं. चैतन्य महाप्रभू त्यांना भेटले, तर त्यांना दंडवत प्रणाम केला आणि त्यांनी तिथून त्यांच्याकडून त्यांनी दीक्षेची प्रार्थना केली. आणि ईश्वरपुरींनी मग त्यावेळेस त्यांना हरिनाम दिला आणि म्हणे हरिनामाचं महत्त्व सांगितलं. आणि ते म्हणे की कलियुगामध्ये हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामेव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. ते म्हणे कलियुगामध्ये फक्त हरिनाम हरिनाम आणि हरिनाम एकच मार्ग आहे आणि दुसरा कोणता मार्ग नाही आहे, दुसरा कोणता मार्ग नाही आहे, दुसरा कोणता मार्ग नाही. आणि स्वतः त्यांनी चैतन्य महाप्रभूंना हा जो महामंत्र आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्या हरिनामामध्ये त्यांना इनिशिएट केलं. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी पहिली वेळेस हरिनाम ग्रहण केलं की लगे त्यांच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पूर्ण आनंदाचे लक्षण जे आहेत, अष्टसात्विक विकार त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाले, तर त्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न झाले. तर त्यांच्यामध्ये पूर्णतः परिवर्तन आलं होतं. आणि चैतन्य महाप्रभू जे आहेत तिथून कीर्तन करत लगे ते कृष्ण कुठं आहेत असं विचारत धावत होते. ॲक्च्युली त्यावेळेसच ते वृंदावनाला जाण्यासाठी निघाले. तर पण आकाशवाणी झाली म्हणे की अरे अजून तुम्ही जे हरिनामाचा प्रचार करण्यासाठी आले तर ते अजून चालूच केलं नाही आहे तुम्ही. म्हणून ते वापस तिथून सर्व शिष्यांसोबत वापस नवदीप धामामध्ये आले. तर नवदीप धामामध्ये आल्यानंतर सगळे त्यांना भेटण्यासाठी आले. एकच गर्दी झाली घराच्या बाहेर. विचारत होते की गयाधाममध्ये काय बघितलं काय नाही. त्यांनी सर्वांना थोडक्यामध्ये सांगितलं. पण आता सगळ्यांनी बघितलं की काहीतरी फरक आहे याच्यामध्ये. आता एकदम नम्र आवाजामध्ये बोलत आहेत. आजपर्यंत कधी नम्र आवाजात बोलत नव्हते, आता ते नम्र आवाजामध्ये बोलत आहेत. एकदम त्यांच्यामध्ये सॉफ्टनेस आलेली आहे. तर चैतन्य महाप्रभू म्हणे की फक्त काही जणांना त्यांनी घराच्या आतमध्ये बोलिलं आणि सांगायला लागले की मी जेव्हा नवदीप गयाधाममध्ये गेलो होतो, गयाधाममध्ये वेगवेगळ्या गेल्या सगळे ब्राह्मण जे आहे मंत्रघोष करत होते आणि भगवंताची स्तुती करत होते, भगवंताच्या चरणकमलाचं चिन्हाचं दर्शन घेतलं. आणि अशा प्रकारे भगवंताच्या दर्शनाचं आणि लोटस फीटचं जेव्हा वर्णन करू लागले की लगेच चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातून अश्रू यायला चालू झाले. तर त्यांचं शरीर जे आहे ते कंपायमान होत होतं. जणू काही फणस जे असते ना, फणसाला जसे काटे असतात तसं सोनेरी फणस असं त्यांचं शरीर होऊ लागलं होतं. जेव्हा आलेल्याच्या आंतरिक भक्तांनी बघितलं की एवढं त्यांच्या मनामध्ये जे परिणाम होत आहे भगवंताचं नाव घेतल्यानंतर, आणि लगेच ते बोलू पण शकले नाहीत चैतन्य महाप्रभू. ते म्हणे की आज राहू द्या, आपण उद्या
शुक्लांबर ब्रह्मचारीच्या घरी भेट होता. शुक्लांबर ब्रह्मचारीच्या घरी भेट होता. तुम्ही सदाशिव मुकुंद त्यांना पण तिथं येण्यासाठी सांगा. तर श्रीवास पंडित जे इथं होते, श्रीमान पंडित आणि श्रीवास पंडित ते घरी गेले. तर सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी फुलाचे झाडं होते. तर सगळे जे भक्त आहेत तिथं ते फुल तोडण्यासाठी येत होते सकाळी. तर त्यावेळेस श्रीमान पंडित एकदमच खुश दिसत होते. विचारलं काय कारण आहे. तर म्हणे की आजपर्यंत जे बघितलं नाही, जे म्हणजे निमाय पंडित जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण परिवर्तन आलेलं आहे. पूर्ण परिवर्तन आलेलं आहे. आणि आम्ही बघितलं काल ज्या वेळेस तो गयेच्या तिथलंच वर्णन करत होते, तर अचानकच त्यांच्या डोळ्यातून अश्रुधार येत होती. आणि त्यांचे जे पूर्ण विकार बघितलं. आज मात्र ते बोलू शकले नाही. तर काल तर म्हणे आज त्यांनी सांगितलं की शुक्लांबर ब्रह्मचारीच्या घरी या आणि तिथे आपण भेट होता. तर गदाधर पंडित पण तिथंच होते. त्यांनी पण ऐकलं ते. आणि गदाधर पंडित आधीच गेलेत घरामध्ये आणि आतल्या रूममध्ये जाऊन बसलेत. आणि शुक्लांबर ब्रह्मचारीच्या घरामध्ये सगळेजण मुकुंद होते, मुरारी होते, सदाशिव, श्रीमान पंडित, श्रीवास पंडित, तर हे सगळे जे भक्त आलेले ते तिथे एकत्र झालेत. आणि चैतन्य महाप्रभू आल्यानंतर त्यांनी पहिले प्रश्न विचारायला चालू केले, कृष्ण कुठं गेले, कृष्ण कुठं गेले. त्यांच्या मुखातून एकच प्रश्न निघायचा, कृष्ण कुठं आहेत, कृष्ण कुठं आहेत. हा एकच प्रश्न त्यांनी विचारायला चालू केलं, कृष्ण कुठं आहेत, कृष्ण कुठं आहेत. तर म्हणे की कृष्ण जे आहेत ते मला भेटलेत आणि माझ्यापासून दूर गेलेले आहेत. कशा प्रकारे मला कृष्ण भेटतील. बस प्रत्येकाला पकडू तेच विचारायचे ते की मला कृष्ण कसं भेटतील, कृष्ण कसं भेटतील. आणि असं विचारतच ते पूर्णतः शुद्धहीन होऊन जमिनीवर पडले. तर भक्तांनी त्याला उचललं. चैतन्य महाप्रभूंनी मध्ये खांबा होता, त्या खांबाला पकडलेत त्यांनी. त्या खांबाला पकडलेत आणि पुन्हा तोच प्रश्न विचारायला लागले, कृष्ण कुठं आहेत, कृष्ण कुठं आहेत, कृष्ण भेटतील का मला. तर त्यांची स्थिती बघितल्यानंतर सगळे सुन्न होते. त्यांच्या डोळ्यातले अश्रुधार बघून यांच्या डोळ्यामधून पण अश्रू येऊ लागले. त्यांच्या प्रभावाने, चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने सगळ्यांच्या हृदयामध्ये ती खिन्नता आली होती. आणि सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि ते बघितल्यानंतर ते ऐकलं. हे जे सर्व ऐकत होते गदाधर पंडित आतल्या खोलीमधून. हे ऐकल्यानंतर गदाधर पंडितांना भावविभोर झालेत आणि ते जमिनीवर पडले. तिथं धाडकन आवाज झाला की सर्वांनी दरवाजा उघडला. तर बघितलं तर आतमध्ये गदाधर पंडित आहेत. चैतन्य महाप्रभू विचार लागले, कोण आहे ते, कोण आहे ते. तर मग शुक्लांब ब्रह्मचारी म्हणे की तुमचे मित्र आहेत, गदाधर पंडित आहेत. तर गदाधर पंडित आहे म्हणलं की चैतन्य महाप्रभू लगेच जाऊन गदाधर पंडितांना पकडलं म्हणे की तुम्ही किती भाग्यवान हा म्हणे. तुम्ही किती भाग्यवान हा की तुम्ही जन्मल्यापासून लहानपणापासून भगवंताची भक्ती करता. मी जे किती अभाग्य आहे की मी अर्ध आयुष्य बर्बाद केलं. कशामध्ये? तर पंडित्यामध्ये. कधी भगवंताचं नाव नाही घेतलेलं आहे. आणि आज माझी अशी परिस्थिती आहे म्हणे की मला भगवंत कुठं आहेत, कृष्ण कुठं आहेत माहिती नाही आहे म्हणे. कृष्ण कुठं आहेत माहिती नाही आहेत म्हणे. जय श्री गौरांग महाप्रभू की, नित्यानंद प्रभू की. ते चैतन्य महाप्रभू गदाधर पंडितांना मिठी मारून तिथे विचार लागले की कृष्ण कुठं आहेत. आणि त्यांच्या शरीरामध्ये पूर्ण अष्टसात्विक विकार दिसत होते. ते सर्व बघितल्यानंतर त्या बेशुद्धीतून कसे तरी चैतन्य महाप्रभू बाहेर आले. तर आणि गदाधर पंडित आणि त्या सर्व भक्तांनी चैतन्य महाप्रभूंना घरी घेऊन गेलेत. ते सची माता जी होती, सची मातानं हे बघितलं की चैतन्य महाप्रभू जे आहेत आता अचानकच त्यांच्या सदैव ते एकच म्हणत, कृष्ण कुठं आहे. सदैव ते कृष्णच म्हणत आहेत घरी. आणि सदैव त्यांच्या तोंडातून कृष्णाचंच नाव निघत आहे. आणि कधी कधी चैतन्य महाप्रभू जे आहेत त्यांचा आवाज जो आहे कृष्ण म्हणता बंद होऊन जात आहे. कधी त्यांचं शरीर जे आहे एवढं कापत असते की 10 जण त्याला पकडून शांत करायला गेलं तरी ते शांत होत नव्हते.
जणू काही नदी वाहत आहे अशी त्यांच्या डोळ्यातून दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं. दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं. कधी कधी ते एकदम जणू दगडासारखे कठीण व्हायचे तर, आणि कधी कधी एकदम कापसासारखं लोण्यासारखं मऊ व्हायचे तर. अशा प्रकारे त्यांच्या कधी कधी त्यांचे जसं सांगितलं फणसासारखे त्यांचे काटेरी सर्व शरीराचे केस उभे राहायचे तर, आणि कधी कधी ते जोरामध्ये ओरडायचे तर कृष्ण कृष्ण, की लोकांचे कान फाटायचे तर, एवढ्या जोरात ओरडायचे तर. आणि सच्ची मातेला समजायचंच नाही काय झालं याला. आतापर्यंत तर चांगला होता, आता काय झालं याला कळायचंच नाही ते. तर ती सगळ्या जगाला सांगत फिरायची की काय झालं की माझ्या मुलाला काय झालं की घ्यायला आल्यापासून. तर सगळे मग त्यांना सांगायचे, तर कोणी म्हणायचे की यांचं आता काय बिमारी वाढलेली आहे काहीतरी, त्यांना काय फिट्स येत आहेत. कोणी म्हणायचं की यांना वात प्रकोप झालेला आहे, त्याला ना याचं तेल घी लावा म्हणे, शिवघृताचे तेल लावा म्हणे. हा, तर कोणी तेलाचं मालिश करायला सांगते. हा, तर अशा प्रकारे त्यांची वेगवेगळी ट्रीटमेंट चालू केली. त्यांना पूर्ण तेलानं मालिश करायला चालू केली. हा, वेगवेगळे आयुर्वेदिक उपचार चालू झाले. तर जे कोणी काय सांगेल, सच्ची मातेला जे कोणी जे उपाय सांगेल ते करायला चालू करायचे. ते करायला चालू करायचे. आणि हा तर आता गयेपासून आल्यानंतर तर पूर्ण वैरागी स्वभाव झाला त्यांचा. कशामध्येच त्यांना मन नाही, कशातच लक्षण नाही. तर सची मातेला वाटलं की आपली त्यांची जी पत्नी जी आहे निमाय पंडितांची, विष्णुप्रिया, तर तिला समोर येऊन बसवायची. ती चैतन्य महाप्रभू घराच्या बाहेर असतील अंगणामध्ये, तर विष्णुप्रियाला म्हणायचे तू जाय तिथं थांब, थोडंफार ते मनामध्ये काही उत्पन्न होईल म्हणून. तर निमाय पंडित समोर बसून कृष्ण 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 कृष्ण, आणि कधी कधी एवढ्या जोरात ओरडायचे तर की विष्णुप्रिया घाबरून उठून पळून जायची घराच्या आतमध्ये. तर सच्ची मातेला कळत नव्हतं की काय झालं यांना. अरे तर एकदा तर त्यांना तेलाच्या याच्यातच बसविलं. तर सगळेजण म्हणायचे की वेडखोरपणा लागलेला आहे. आणि अशा प्रकारे कोणी ना कोणी सच्ची माता घेऊन यायची, तर चैतन्य महाप्रभू त्याच्या रागवायचे तर त्याला मारायला फिरायचे. तर ते अजून पळून जायचं, म्हणायचे की हा खूप भयानक आहे, बांधून ठेवा म्हणायचे त्यांना. ते म्हणे हा रोग तो खूप जास्त झालेला आहे, यांचे पाय बांधून ठेवा, नाही तर घरामध्ये बांधून ठेवा, कोणाला हाणेल विनेल मारेल. तर एकदा जे आहे एकदा गंगाधर पंडित आले. तर गंगाधर पंडित नाही, गदाधर पंडित आले. तर आणि गदाधर पंडित आले तर, आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांना विचारलं तेच, कृष्ण कुठं आहे, कृष्ण कुठं आहे. तर गदाधर पंडित म्हणे की कृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, तुमच्या पण हृदयामध्ये आहे. असं म्हणल्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी आपले सगळे छातीचे कपडे फाडलेत आणि पूर्ण छाती फाडायला लागले. तर हे बघितल्यानंतर सची माता तर पूर्ण घाबरूनच गेली. आणि गदाधर पंडितांनी जबरदस्ती त्यांना पकडलं आणि कसं तरी त्यांना आवरलं. आणि कृष्ण नक्की भेटतील, कृष्ण नक्की भेटतील, कृष्ण नक्की भेटतील, कृष्ण कृपाळू आहे तो. तर त्यांनी समहाव त्याला शांत केलं गदाधर पंडितांनी. तर सची मातेनं बघितलं की एक तर व्यक्ती आहे, कोणीतरी त्यांना शांत करू शकत आहे. तर त्यावेळेस त्यांनी म्हणे की गदाधर पंडिताला की निमाय पंडिताला कधीच सोडून जाऊ न शका, त्यांना कधीच सोडू नका. त्यामुळे गदाधर पंडित हमेशा चैतन्य महाप्रभूच्या शेवटपर्यंत सोबत राहिले. ते नंतर एकदा श्रीवास पंडित आले घरी. ऍक्च्युली सची मातेने बोलवलं श्रीवास पंडितांना की बघा यांना काय झालं म्हणून, बघा. तर जेव्हा श्रीवास पंडित आले, चैतन्य महाप्रभूंनी तुळशी महाराणीला जल टाकलं होतं, आणि तुळशी महाराणीच्या चिंतनामध्ये त्यांची वाणी पूर्ण गदगद झाली होती, डोळ्यातून अश्रू येत होते. तर श्रीवास पंडितांनी बघितलं की अरे हे भक्तीचे तर महान लक्षण आहेत, हे उच्च कोटीचे लक्षण आहेत, जे साधारण भक्तामध्ये पण कधीच शक्य नाही आहेत. तर निमाय पंडित म्हणे की सची मातेने विचारलं की याला काय झालेलं आहे. तर श्रीवास पंडित म्हणे की याला जो रोग झालेला आहे, आम्ही इच्छा करतो कधी आम्हाला तो रोग व्हावा. की आम्ही इच्छा करतो की हा रोग आम्हाला कधी व्हावा. तर म्हणे हे भक्तीचे लक्षण आहेत म्हणे. तर निमाय पंडित एकदम खुश झाले आणि श्रीवास पंडिताला म्हणतात की तुम्ही जे म्हणता ना, तुम्ही एकच व्यक्ती हा
की तुम्ही म्हणालात की मला रोग नाही झालेला आहे, नाही तर सगळं जग म्हणत आहे की मी बिमार आहे. म्हणजे की सगळं जग म्हणत आहे मी बिमार आहे, तुम्ही मला एक खात्री दिली की की हे जे आहे हे बिमारीचे लक्षण नाही आहेत म्हणून. तर श्रीवास पंडित, सचीमाता त्यामुळे श्रीवास पंडित, गदाधर पंडित यांच्या खूप खुश झाली. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू जे आहेत मग सर्व भक्तांसोबत, श्रीवास पंडित आणि सर्व भक्तांसोबत सदैव कीर्तनामध्ये मग्न असायचे. रात्रंदिवस नवदीपमध्ये कीर्तन करण्यामध्ये मग्न असायचे. आणि या भक्तांच्या संघामध्ये सर्व अष्टसात्विक विकार त्यांच्यामध्ये मॅनिफेस्ट व्हायचे. ते कधी कधी एवढे कापसासारखे हलके व्हायचे की भक्त जे आहेत अलगदरित्या उचलून दुसऱ्याच्या हातामध्ये फेकायचे त्यांना. आणि कधी कधी एकदम पर्वतासारखे वजनदार व्हायचे. कधी कधी ते एवढी उंच उडी मारायचे आणि धाडकन जमिनीवर पडायचे. राईट. तर सगळ्यांच्या हृदयामध्ये जसं काळीच फाटल्यासारखं व्हायचं सर्वांचं. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंचं कीर्तनाचा विलास आणि कीर्तनामध्ये त्यांनी जे त्यांचं अंतरंग प्रकाशित केलं, त्या जगामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात की लीलाशुक म्हणजे बिल्वामंगल ठाकूर, त्यांनी जे आहे हे अष्टसात्विक विकार इथं प्रदर्शित केलेले आहेत. आणि हे तर साक्षात भगवंत आहेत, तर नक्कीच असे अष्टसात्विक विकार त्याच्यामध्ये साहजिकच आहेत म्हणून. तर त्यावेळेस जेव्हा चैतन्य महाप्रभू जे आहेत नंतर संन्यास घेतल्यानंतर जगन्नाथपुरीला गेलेत. तर चैतन्य महाप्रभू 48 वर्ष या भूतलावर होते. पहिले 24 वर्ष नवदीपमध्ये थांबले, तर 24व्या वर्षी संन्यास घेतला. उरलेली 24 वर्ष जगन्नाथपुरीला होते. त्या 24 वर्षामध्ये पहिले 6 वर्ष ते इकडं तिकडं त्यांनी प्रवास केला. वृंदावनामध्ये गेले, तर दक्षिण भारतामध्ये 2 वर्ष गेले, तर राहिले 18 वर्ष. त्या 18 वर्षामधले अजून 6 वर्ष जे आहेत, जेव्हा सगळे भक्त जगन्नाथपुरीचे भक्त नवदीपचे भक्त जगन्नाथपुरीला येत होते, तर त्यांच्यासोबत ते आदान प्रदान करत होते, त्यांच्यासोबत जगन्नाथ रथयात्रेमध्ये कीर्तन करत होते. पण शेवटचे 12 वर्ष चैतन्य महाप्रभू कोणाला भेटत नव्हते, काही नाही. शेवटचे 12 वर्ष चैतन्य महाप्रभू जे आहेत ते त्यांचं निवासस्थान गंभीरामध्ये थांबायचे. आणि तिथे असताना त्यांचे ते 2 जे सेक्रेटरी होते, स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंद राय, हे दोघंच तिथं असायचे. तर चैतन्य महाप्रभूचे 3 कारण जे सांगितले, तर पहिलं कारण म्हणजे हरिनामाचं धर्माची स्थापना करण्यासाठी. दुसरं कारण म्हणजे स्वतः उदाहरण स्थापित करून रागमार्गीचा प्रसार करण्यासाठी. आणि तिसरं कारण म्हणजे अद्वैत आचार्यांनी आव्हान केल्यामुळे ते आले. पण हे तिन्ही पण बाह्य कारण होते. कोणते काय होते? बाह्य कारण होते. तर खरं कारण समजायचं तर का चैतन्य महाप्रभू आले तर. आणि चैतन्य महाप्रभूंची हृदयाची स्थिती काय होती. आपण तर आता चैतन्य महाप्रभूचे विकार बघितले, तर कशा प्रकारे त्यांच्या हृदयामध्ये त्यांच्या शरीरामध्ये विकार येत होता. पण जेव्हा त्यांना हे अष्टसात्विक विकार यायचे, तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय चालायचं, ऐकायचं. तेव्हा ते काय विचार करायचे, तर तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये काय व्हायचं, ऐकायचं ना. तर आपण तर जेव्हा चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये असताना, रथयात्रेमध्ये असताना, जेव्हा ते होते, तर रथयात्रेमध्ये असताना चैतन्य महाप्रभू जगन्नाथजीच्या रथापुढे असताना, तर सईत प्राणनाथ पायिनो यहाँ लागे मदन दहन झोरी घेनो. ते म्हणजे की तो प्राणनाथ प्राप्त करण्यासाठी तर हे पूर्ण शरीर जे आहे माझं मदनाने जळत आहे. या पदाचं कीर्तन त्यांनी 3-4 घंटे कीर्तन केलं रथाच्या पुढे.
आणि कीर्तन केल्यानंतर मध्येच एक श्लोक त्यांनी म्हणला, यक कोमार हरस एव हि वरस्ता एव चैत्रक्षपास ते चोन्मीलित मालती सुरभय प्रौढा कदंबा निलाम सा चैवास्मी तथापि तत्र सुरत व्यापार लीला विधो रेवा रोदसी वेतसी तरुतले चेतस समुत्कंठते. या श्लोकाचं गायन करायला लागले जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या पुढे. सगळेजण भक्त आजूबाजूला होते. कोणाला समजून झालं की हे काय म्हणत आहेत. या श्लोकाचा अर्थ बघायला गेलं तर साधारण एका एका मॉडर्न जमान्यात म्हणलं तर बॉलिवूडच्या गाण्यासारखा वाटेल. त्या श्लोकामध्ये काय सांगितलं की ते म्हणतात की तो स कोमार हरस एव हि वरसता. तर तो जो ते एका प्रियकराबद्दल प्रेयसी बोलत आहे. प्रियकराबद्दल प्रेयसी बोलत आहे की म्हणते की तो तुम्हीच हा, ही रेवा नदी जी आहे, हे रेवा नदीचा घाट तोच आहे हां, आणि हे मालती माला आणि सर्व जे तेच आहे ज्यावेळेस आपण भेटत होतो. असं श्लोक होता. तर कोणाला समजून झालं की चैतन्य महाप्रभू काय म्हणत आहेत. तर चैतन्य महाप्रभूंची भावना जी आहे फक्त स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंद या दोघांना कळत होतं. पण या रथयात्रेच्या वेळेस रूप गोस्वामी तिथं होते आणि त्यांनी हा श्लोक ऐकला. हा श्लोक ऐकल्यानंतर रूप गोस्वामी आपल्या हरिदास ठाकूरांच्या हरिदास कुटीमध्ये राहायचे ते तिथं गेलेत ते, आणि त्यांनी दुसरा एक श्लोक कंपोज केला आणि तो श्लोक ताडपत्रावर लिहिला आणि वाळू घालण्यासाठी ठेवला. आणि त्यावेळेसच उपलभोगचा नैवेद्य घेऊन चैतन्य महाप्रभू, हरिदास ठाकूर, हे तिघजण हरिदास ठाकूर, रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे कधी जगन्नाथजीच्या मंदिरात जात नव्हते, कारण त्यांना मुस्लिमांची सेवा केल्यामुळं त्यांना प्रवेश नव्हता. तर म्हणून चैतन्य महाप्रभू स्वतः प्रसाद घेऊन त्यांच्याकडे यायचे. तर त्यांच्याकडे प्रसाद घेऊन आल्यानंतर रूमच्या वर बघितलं ते कागद लागला त्यांना. त्या कागदावर त्यांनी कागद घेतला हातामध्ये, बघितलं ते एक सुंदर श्लोक लिहिला होता. ते श्लोक वाचल्यानंतर त्यांना खूपच आवडला. तो श्लोक बघितल्यानंतर त्यांनी रूप गोस्वामींना बोलिलं की म्हणे हे कोण लिहिलं. तर हरिदास ठाकूरांनी सांगितलं की रूप गोस्वामीने लिहिलं आहे. तर रूप गोस्वामींना त्यांनी प्रेमानं त्यांच्या गालामध्ये चापड मारली आणि म्हणे की ओठी महाप्रभू तारे चापड मारिया कही ते लागेला किचू कोले ते करिया. त्यांनी त्याच्या गालामध्ये थापड मारली. आणि अरे तुम्हाला कसं कळालं हे. मोर श्लोकेला अभिप्राय ना जाने कोण जने मोर मनेर कथा तुम्ही जाणील के मने. अरे माझ्या मनामध्ये काय आहे ते कोणाला समजलं नाही, तुम्हाला कसं कळलं माझ्या मनामध्ये काय आहे ते. तर त्यांनी स्वरूप गोस्वामींना विचारलं, म्हणजे अरे माझ्या मनाची कथा जी आहे रूप गोस्वामींना कशी कळाली. स्वरूप कहे याते जाणील तोमार मन ताते जाणी हय तोमार कृपार भाजन. त्यांनी तुमचं मन समजलं म्हणजे तुम्ही त्यांच्यावर कृपा केली असेल, त्यावेळेस त्यांनी मन समजलं. तर चैतन्य महाप्रभू म्हणे की हा, त्यांना जेव्हा मी पहिली वेळेस भेटलो होतो हे योग्य पात्र आहे समजून मी माझी पूर्ण कृपा केली. तर त्यावेळेस त्यांनी जो श्लोक कंपोज केला होता तो श्लोक असा आहे की प्रिय सोयम कृष्ण सहचरी कुरुक्षेत्र मिलितस तथा हंसा राधा तदिदमुयो संगम सुखम तथाप्यंत खेलन मधुर मुरली पंचमजुषे मनोमे कालिंदी पुरिन विपिनाय स्पृहयंती. ॲक्च्युली हा भाव, या भावामध्ये चैतन्य महाप्रभू जगन्नाथजीचं दर्शन घेत होते. यामध्ये काय सांगितलेलं आहे की कृष्ण आणि राधा वृंदावनातून कृष्ण गेल्यानंतर कृष्ण कुरुक्षेत्राला आले तर जेव्हा सूर्यग्रहण होतं, आणि त्यावेळेस वृंदावनातून सगळ्या गोपीज, नंद महाराज सगळेजण कुरुक्षेत्राला गेले तर, आणि त्यावेळेस पहिली वेळ 100 वर्षानंतर 80-90 वर्षानंतर पहिली वेळ राधा आणि कृष्ण एकत्र भेटले तर कुठं, कुरुक्षेत्रामध्ये एकत्र भेटले तर तरी पण त्यांच्यामध्ये अंतर होतं. जरी ते समोरासमोर होते तरी राधा राणी म्हणते की आपल्या दोघांमध्ये तरी पण अंतर आहे. ते म्हणते की तुम्हीच ते कृष्णा, सोयम कृष्ण, हे कृष्ण तेच आहे आणि मी राधा तीच आहे. आणि या कुरुक्षेत्रामध्ये भेटत आहोत आपण, पण तरी पण इथं काही आनंद नाही आहे. का आनंद नाही आहे? कारण की इथं मुरली नाही आहे. इथं काय चक्र आहे इथं हातामध्ये. इथं मुरली नाही आहे, हातामध्ये चक्र आहे.
वृंदावनामध्ये गायी आहेत, इथं हाती आहेत, रथ आहेत, घोडे आहेत. वृंदावनामध्ये यमुना आहे, इथं काय रक्ताचा सडा आहे युद्धाचा. तर म्हणे की जरी कृष्ण तेच आहे, राधा तीच आहे, पण तरी इथे आनंद नाही आहे. तर म्हणून ते म्हणतात की राधा राणी जे आहे, सगळ्या गोपीत जे आहे ते कृष्णाला म्हणतात की तुम्ही वापस वृंदावनामध्ये या. ॲक्च्युली वृंदावनामध्येच तो तुम्हाला खरा आनंद आहे, खरी सेवा आहे. तर हा जो भाव आहे, या भावाचं वर्णन त्या श्लोकामध्ये करत होते कुरुक्षेत्रामधील. ते हे रूप गोस्वामींना तेव्हा कळालं. तर अशा प्रकारे रूप गोस्वामी जे आहे, त्यामुळे आपले सर्व आचार्याचे आपण सर्व जे आहेत रूपानुग आहोत. रूपानुग आहोत का रूपानुग आहोत? कारण की रूप गोस्वामी जे आहेत त्यांना भगवंताचं ॲक्च्युली चैतन्य महाप्रभूंचं जे आहे त्यांची हृदयाची जी स्थिती आहे ती त्यांना कळाली. तर म्हणून फक्त स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंद राय या दोघांनाच चैतन्य महाप्रभूंची ॲक्च्युली मनस्थिती समजायची, ॲक्च्युअल मनस्थिती समजायची ते. तर चैतन्य महाप्रभू गंभीरामध्ये असल्यानंतर सदैव या विरहामध्ये असायचे. या विरहामध्ये असायचे. आणि ते हमेशा म्हणायचे ती कहा मोर प्राणनाथ मुरली वदन, कहा करो कहा पायी ब्रजेंद्र नंदन. ते म्हणायचे की अरे माझे प्राणनाथ मुरलीवदन कृष्ण कुठे आहेत, काय करू मी जी ते ब्रजेंद्र नंदन कृष्णांना प्राप्त करू. कहा रे कही बके बा जाने मोर दुःख, ब्रजेंद्र नंदन वेणू फाटे मोर बुक. अरे हे माझं दुःख जे आहे म्हणातलं कोणाला सांगू मी. आणि कृष्ण नसल्यामुळे, कृष्ण दिसत नसल्यामुळे माझं हृदय जे आहे काळी जे फाटत आहे. येई मत विलाप करे भिवल अंतर, रायर नाटक श्लोक पडे निरंतर. अशा प्रकारे त्यांच्या हृदयामध्ये जेव्हा विलाप उत्पन्न झाला की रामानंद राय त्यांनी एक नाटक लिहिलं होतं, जगन्नाथ वल्लभ नाटक. त्या नाटकामधून एक सुंदर श्लोक जो चैतन्य महाप्रभूंची त्यावेळेची चेतना होती ना, त्या चेतनेच्या अनुरूप तो श्लोक त्यांच्यासमोर गात असत ते मग त्यांना सांत्वना देण्यासाठी. तर तो श्लोक गायल्यानंतर त्या श्लोकाचं चिंतन जे आहे गौरांग महाप्रभू हे पूर्ण रात्रभर चालायचं. रात्रभर चैतन्य महाप्रभू त्या गंभीरामध्ये असायचे. आणि रामानंद राय आणि स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांना वेगवेगळ्या श्लोकांनी हे करायचे. उपजिल प्रेमांकुर भंगिल ये दुःखपूर, कृष्णताही नाही करे पान, बाहिरे नगर राज भीतरे शठरे काज, पर नारी वदे सावधान. तर म्हणतात की कृष्ण जे आहे तर कृष्णाच्यासाठी प्रेमांकुर उत्पन्न झालेला आहे, पण कृष्ण जे आहे तर त्याचं आस्वादन घेण्यासाठी नाही आहे. तर ते म्हणे बाहेर तर सर्वांना सांगण्यासाठी तर ते सर्वांवर कृपा करणारे नगरराज आहेत, पण ॲक्च्युली जे आहेत ना, ॲक्च्युली जो आहेत ना आतमध्ये त्यांच्या कपटता आहे. ॲक्च्युली हे कोण बोलत आहे? राधाराणी जी आहे ती बोलत आहे. म्हणजे चैतन्य महाप्रभूचं अंतरंग जे आहे ते राधाराणीसारखं आहे. तर ते कृष्ण आहेत, पण त्यांचा भाव काय आहे? राधाराणीचा भाव आहे. तर त्या राधाराणीच्या भावामध्ये बोलत आहेत. सखी हे ना बुझे ये विधीर विधान. ते म्हणतात की हे सखी की हे विधीचं जे विधान आहे ते समजत नाही आहे का. सुख लागे कैलो प्रीत, हैल दुःख विपरीत, एबे याय नार हे प्राण. ते म्हण की सुख भेटण्यासाठी भगवंतावर प्रेम केलं, पण त्याचा परिणाम काय होत आहे? दुःख भेटत आहे. कुटील प्रेम आगे यान, नाही जाणे स्थानास्थान, भाल मंद नारे विचारी ते, क्रूड शटेर गुण डोरे, होते गले गंधी मोरे, राखी याचे नारी उकाशी ते. तर म्हणते आहेत की प्रेम जे आहे त्याचा कुटील स्वभाव आहे, काही समजत नाही कुठं यायला पाहिजे, कुठं बसायला पाहिजे, कुठं नसायला पाहिजे. क्रूर शटेर गुण डोरे, हाते गले बांधी मोरे. त्या कुटील प्रेमानं मला बांधलेलं आहे. राखी याचे नारी उकाशी ते. तर त्यानं आता जीवन पण जगणं कठीण झालेलं आहे. हे मदन तनुहीन, परद्रोहे परवीन, पाच बाण संदे अनुक्षण, अबलार शरीरे विंदी कैल जर जरे, दुःख देय ना लय जीवन. ती म्हणते की भगवंताप्रती जे प्रेम उत्पन्न झालेलं आहे ते मदनाचे जे 5 बाण असतात ना, ते कंटिन्युअस आम्हाला मारत आहेत. ना आम्हाला जगता पण येत आहे, ना मरता पण येत आहे.
अन्येरय दुःख मने अन्यथा नाही जाणे, सत्य येई शास्त्रेर विचार. अन्य जन कहा लिखी ना जानय प्राण सखी, याते कहे धैर्य धरे बार. तर म्हणते शास्त्रामध्ये नक्की सांगितलं आहे की एकाचं दुःख दुसऱ्याला कळत नाही. तर म्हणते की माझी प्राण सखी ललिता, राधा राणी जी आहे ललिताला म्हणते की खरंच शास्त्रामध्ये सांगितलं की माझं दुःख, एकाचं दुःख दुसऱ्याला कळत नाही आहे. तर ललिता म्हणते त्यांना, राधा राणीला, की नक्की कृष्ण जे आहे कृपाळू आहेत ते नक्कीच तुमच्यावर कृपा करणार, तुम्ही थोडा धीर धरा, तुम्ही त्याला धीर धरा. कृष्ण कृपा पारावार कभू करी बेअंगीकार, सखी तोर ये व्यर्थ वचन. राधाराणी म्हणते, ललिताला म्हणते की ॲक्च्युली तू जे म्हणत आहेस की कृष्ण कृपा करतील, हे तुझं सगळं चुकीचं खोटं वचन आहे. म्हणते व्यर्थ वचन. का? जीवेर जीवन चंचल, येन पद्म पत्रे जल, तत्र दिन जीव कोण जन. ते म्हणते की आधीच तर जीवन चंचल आहे, किती दिवस राहणार काही गॅरंटी नाही आहे. जसं कमलावरचा बिंदू असतो तसं नष्ट होते. तर कुठं धीर ठेवणार? कोण बघितलं की कधी भगवंताची कृपा होईल. शतवत्सर पर्यंत जीवेर जीवनंत, येई वाक्य कह ना विचार. 100 वर्षाचं जीवन आहे, कधी तो अंत होईल काही सांगता येत नाही. मात्र असं नाही की 100 वर्ष कोणी जगेल. नारीर यौवन धन, यारे कृष्ण करे मन, से यौवन दिन दोई चार. कृष्णाचं लक्ष, कृष्णाचं मन जे आहे ते म्हणते की आपण गोपी होता आणि आपल्या सुंदरतेवर कृष्ण भावूक असतात. आणि आपली सुंदरता किती दिवस आहे म्हणे, 2 तारुण्य किती काळ आहे आपलं, काही काळासाठीच आहे, काही काळासाठीच आहे. अग्नी यायचे निज धाम, देखाये या अभिराम, पतंगीर आकर्षी या मारे. तुम्ही म्हणते की कृष्ण कृपावंत आहे. ॲक्च्युली कृष्ण जे आहे त्या अग्नीसारखं आहेत. अग्नीकडे बघून किडे आकर्षित होतात, पण त्या किड्या त्या अग्नीमध्ये प्रवेश करून नष्ट होतात. म्हणजे कृष्ण तसे आहेत. कृष्ण आपल्या गुणांनी, आपल्या रूपांनी आपल्याला आकर्षण करत आहेत आणि आपल्याकडे आकर्षण करून आपल्याला दुःखामध्ये टाकत आहेत. म्हणे कृष्ण ऐचे निज गुण, देखाई या हरे मन, पाछे दुःख समुद्रे ते डोर. एतेक विलाप करी विषाद श्री गौर हरी, उघाडी या दुःखेर कपाट. भावेर तरंग बले नाना रूपे मन चले, आर एक श्रुक कैल पाठ. यतेक विलाप करी, अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू विलाप करायचे. तर विषाद श्री गौर हरी, उघाडी या दुःखेर कपाट. त्यांच्या मनात जे दुःख होत आहे त्याचं ते त्यांच्यासमोर प्रकटन करायचे. तर अशा प्रकारे चैतन्य महाप्रभू ज्या त्यांच्या हृदयामध्ये, तर चैतन्य महाप्रभूंनी जो आपल्याला मार्ग दिलेला आहे तो विरहाचा मार्ग आहे. कोणता आहे? विरहाचा मार्ग आहे. तर बाकी सगळे जग म्हणत असतील, प्रभुपाद म्हणायचे तर की सगळेजण म्हणत असतील की मी कृष्ण बघितले, कृष्ण बघितले, म्हणजे चैतन्य महाप्रभूचा मार्ग तो नाही आहे. तर कृष्ण कधी म्हणले की नाही मला कृष्ण भेटले, तर चैतन्य महाप्रभू शेवटपर्यंत म्हणले की मला कृष्ण कधी भेटतील. हे राधे व्रज देविके च ललिते, हे नंद सुनो कुतः. 6 गोस्वामींनी काय मार्ग सांगितला का? हे राधे, हे कृष्ण, वृंदावनामध्ये तुम्ही कुठे आहात, कधी मला भेटणार? तर आपला मार्ग जो आहे तो विरहाचा मार्ग आहे. जे आपण हमेशा चैतन्य महाप्रभूने तो दाखविलेला की कसं भगवंतापासून जो विरह आहे त्यामध्ये भगवंताशी मिलनापेक्षा पण जास्तीचा आनंद आहे. दुःख दिसायला दुःख दिसते, दिसायला दुःख दिसते, पण तो आनंद आहे. समजायला कठीण आहे ना. दिसायला व्यक्ती दुःखानं पीडित आहे. चैतन्य महाप्रभू एवढे पीडित असं वाटायचे ते त्या विरह याच्यामुळे. कधी कधी ते याच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीला आपला चेहरा घासायचे, तर शरीर घासायचे, शरीर घासायचे. तर त्यांना पकडू पकडू थांबावं लागायचं, सर्वांना पकडू पकडू थांबावं लागायचं. तर अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये भाव उत्पन्न व्हायचे. तर आणि जसा भाव उत्पन्न झाला तसा एक सुंदर श्लोक स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांच्यासाठी म्हणायचे. तर सखी हे वंशिगानामृत धाम, लावण्यामृत जन्मस्थान, येना दे केसे चांद बदन. से नयने किंवा काज, पडुक तार मुंडे वाज, से नयने रहे की कारण. जे म्हणते सुंदर चंद्रासारखं मुख जे आहे कृष्णाचं, जे ज्या डोळ्यांनी बघितलं नाहीये त्या डोळ्याचे काय काम आहे? सखी हे शून मोर हत विधी बल, मोर वपू चित्त मन, सकल इंद्रिय गण, कृष्ण वेणू सकल विफल. म्हणजे माझे इंद्रिय जे आहेत ते कृष्णापासून सगळे विफल आहेत.
कृष्णेर मधुरवाणी अमृतेर तरंगिणी तार प्रवेश नाही ये श्रवणे. कृष्णाची जर वाणी जर आपल्या कानामध्ये जात नसेल, कानाकडे छिद्र सम जाणीही से श्रवण तार जन्म हैल अकारण. कृष्णेर अधरामृत कृष्णगुप्त चरित सुदासार स्वाद विनिंदन. तार स्वाद येना जाणे जन्मे या ना मैल केने से रस ना भेक जिव्हास. जर कृष्णाचं उच्चिष्टाचं आस्वादन नाही केलं तर ते जिव्हा जी आहे त्याच्यापेक्षा असं जीवन जे आहे जन्मतानीच मेलेलं बरं. मृगमद नीलोत्पल मिलनय परिमल येई हरे तार गर्वमान. हे न कृष्ण अंग गंध यार नाही से संबंध सेई नासा भ्रष्टार समान. जे चैतन्य कृष्णाचा सुगंध घेत नाहीये ते नाक जे आहे ते भस्रासारखं आहे. कृष्ण कर पद तल कोटी चंद्र सुशीतल तार स्पर्श येन स्पर्श मनी. तार स्पर्श नाही यार ये साऊक छार खार सेई वपुलोह समजानी. तशा प्रकारे जसा चैतन्य महाप्रभूचा भाव असायचा त्याप्रमाणे स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंद राय त्यांना यांचं चिंतन करायचे. तर हा जो विरह भाव आहे जे राधा राणी, तर पहिली गोष्ट चैतन्य कृष्ण जेव्हा द्वापर युगामध्ये आले तर त्यावेळेस त्यांनी विचार केला की मी सर्वांना तर प्रेम भक्तीचं दाखविलं, पण ते प्रेम भक्तीचा आनंद जे आहे तो कोण घेत आहे? गोपीच घेत आहेत. मला त्याचा आनंद नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, कमुदनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असे. जसं साखरेला साखरेची गोडी नाही आहे, फुलाची गोडी फुलाला नाही आहे, ते भ्रमराला आहे. तर तशा प्रकारे भगवंत म्हणतात की ॲक्च्युली प्रेमाची गोडी जी आहे भक्तांना आहे. म्हणजे मला याची गोडी स्वादायची इच्छा असेल तर मग काय व्हावं लागेल? मला भक्त व्हावं लागेल. आणि त्या भक्तांमध्ये ही जी गोडी आहे तर सगळ्या प्रकारचे जे भक्त आहेत, दास्य भक्त आहेत, साक्ष्य भक्त आहेत, वात्सल्य भक्त आहेत, माधुर्य भक्त आहेत, या सगळ्यांमध्ये माधुर्य रसामधील जे भक्त आहेत ते सर्वात जास्त आनंद घेत आहेत. आणि माधुर्य रसाच्या भक्तांमधील म्हणजे मला पण कोणत्या रसाचं आस्वादन करावं लागेल? माधुर्य रसाचं. आणि त्यामध्ये पण सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहे? राधा राणी. कारण की माझं गुण बघून, माझं रूप बघून तिला आनंद होतो. जो आनंद मला होतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद तिला होतो, है ना. तर तो आनंदाचं आस्वादन घेण्यासाठी तर मला काय करावं लागेल? मग राधाचा भाव घेऊन यावं लागेल. म्हणून चैतन्य महाप्रभू जे आहेत राधेचा भाव घेऊन आलेले आहेत आणि राधाची अंगकांती घेऊन आलेले आहेत, अंगकांती घेऊन आलेले आहेत. आणि याचा आस्वादन करणं हे चैतन्य महाप्रभूच्या जन्माचं अवताराचं आंतरिक कारण होतं, आंतरिक कारण होतं. आणि हे जे आहे इवन चैतन्य महाप्रभूच्या वेळेस पण त्यांच्या पार्षदांमध्ये सर्वांना माहीत नव्हतं. कारण की त्यांच्या पार्षदामध्ये फक्त स्वरूप दामोदर गोस्वामी आणि रामानंद राय या दोघांनाच या आतमध्ये प्रवेश होता. या गंभीरामध्ये फक्त हे दोघंच जण असायचे चैतन्य महाप्रभूचं. तर मग चैतन्य महाप्रभूंच्या स्वरूप दामोदर गोस्वामी हे सगळं नोट डायरी लिहायचे, डायरी त्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे. आणि रघुनाथदास गोस्वामी हे स्वरूप दामोदर गोस्वामीचे असिस्टंट होते. ते सगळं काही रघुनाथदास गोस्वामींनी स्वरूप दामोदर गोस्वामीकडून ऐकलं. आणि मग रघुनाथदास गोस्वामी वृंदावनामध्ये आले तर आणि त्यांनी कृष्णदास कविराज गोस्वामींना सांगितलं. आणि कृष्णदास कविराज गोस्वामींनी या सुंदर चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये नोट करून दिला. म्हणून आपल्याला कृष्णदास कविराज गोस्वामीच्या कृपेमुळे आपल्याला आज चैतन्य महाप्रभूंच्या या अंतरंग लीलांचं आपल्याला दर्शन घडू शकते, अंतरंग लीलाचं दर्शन घडू शकते. तर चैतन्य महाप्रभू हे कृष्ण आहेत पण राधाच्या भावामध्ये आहेत. त्यांची भाव जो आहे ते राधेचा भाव आहे. म्हणून राधा कृष्णांच्या लीला समजणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. पण राधा कृष्णांना समजायचं असेल तर चैतन्य महाप्रभूच्या मार्गे जावं लागेल आपल्याला. तर मग आपल्याला आतमध्ये प्रवेश भेटेल, आतमध्ये प्रवेश होते. जे राधा कृष्णांचं जे प्रेम आहे तेच गोलोकेर प्रेम धेन हरिनाम संकीर्तन, तेच प्रेमधन जे आहे माधुर्य रसामधील प्रेमधन ते चैतन्य महाप्रभूंनी या हरिनाम संकीर्तनाद्वारे दिलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा हरिनाम संकीर्तन करतो आणि भगवत धामामध्ये असलेली रासलीला यामध्ये काही अंतर नाही.
यामध्ये काही अंतर नाही. जे आदान प्रदान, प्रेमाचं आदान प्रदान भगवंतांनी रासलीलेमध्ये केलेलं आहे, तेच आदान प्रदान चैतन्य महाप्रभूंनी भगवंताचं तेच प्रेम आपल्याला हरिनाम संकीर्तनमध्ये दिलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की, श्री गौर पूर्णिमा महामहोत्सव की, समस्त भक्त वृंद की, श्रील प्रभुपाद की.